सद्गुरु बोधराज महाराज की जय। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि। जेने पंढरी सारिकाची अकोला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव नाही भेद उभयता। तीर्थ उत्तम निर्मळा वाहे भागीरथी जळा। ऐसी तारक मेहुन पुरी म्हणे चोखड्याची महारी। पवित्र भूमी मंगळवेढा नगरी, कैलासवासी निलाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारी धनश्री प्रवचनमाला आणि या वर्षीच्या तिसऱ्या सत्राला आज आपण आरंभ करतो आहोत। श्री संत चोखोबाराय जीवनचरित्र व तत्वज्ञान या विषयावर गेली 2 दिवस झालं आपण चिंतन करीत आहोत। हे करीत असताना चोखा या शब्दाचा अर्थ काय याचा विचार आपण पहिल्या दिवशी थोडा विस्ताराने करून आलो। चोखोबारायांचं जीवनचरित्र अभ्यासताना ते लौकिक आणि अलौकिक अशा 2 पद्धतीने याचा अभ्यास करावा लागेल आणि म्हणून लौकिक चरित्रातला काही भाग आपण काल थोडासा पाहिला। लौकिक त्यांच्या जन्माची कथा लोककथा काय प्रसिद्ध आहे याचा विचार केला। स्वतःच त्यांनी मी निळाचा अवतार आहे असा एक आध्यात्मिक अर्थ स्वतःच्या जीवनचरित्राच्या संबंधाने स्वतःच्याच अभंगातून मांडलेला आहे, त्याचाही थोडासा काल आपण विचार केला। चोखोबारायांचं असलेलं बालपण आणि त्याच्यानंतर सुरू झालेलं गृहस्थी जीवन आणि मग गृहस्थी जीवनामध्ये येणारा त्रास किंवा समाजाकडून होणारी अवहेलना आणि याच्यातला मध्य मार्ग स्वीकारत चोखोबाराय आपल्या घरातल्या सर्व मंडळींना कसा आधार देतात त्याचा महाराजांच्याच अभंगातून काही दाखला आपण काल बघितला। पण हे बोलत असताना चोखोबाराय आपल्या अंतःकरणातल्या भावना पांडुरंगाच्या समोर कशा व्यक्त करतात त्याचाही काल थोडासा विचार आपण केला। चोखोबाराय देवाला सांगतात की मला मान अपमान सुख दुःख या सगळ्यांच्या पलीकडे मी पोहोचलेलो आहे, कारण मान अपमान सुख दुःख आदी करून जी द्वंद्व ज्या देहाच्या संबंधाने निर्माण होतात तो देह म्हणजे मी नाही या स्थितीमध्ये मी पोहोचलेलो आहे। त्यामुळे या देहाची आसक्ती मला आता राहिलेली नाही, अशा एका विशिष्ट स्थितीवर असलेले चोखोबाराय असा एक चोखोबारायांच्या जीवनचरित्राचा आलेख गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतो। हे पाहत असताना चोखोबारायांचं नामदेवांनी केलेलं वर्णन, चोखोबारायांचं जनाबाईंनी केलेलं वर्णन असे अभंग गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिले। आज जो मी अभंग आपल्या समोर सांगितला तो अभंग चोखोबारायांच्या धर्मपत्नी असणाऱ्या सोयराबाई यांचा अभंग आहे। अभंगाचे शब्द असे आहेत, चोखा निर्मळ एक रूप दरुशनी हरे ताप, वाचे विठ्ठल नाम छंद नाही भेद उभयता। ही सोयराबाईंची अभंगाची ताकद म्हणा किंवा सोयराबाईंच्या अभंगाचं सामर्थ्य पहा। चोखोबारायांची अभंग जितक्या आध्यात्मिक अनुभूतीने भरलेली आहे तेवढ्याच ताकदीचे अभंग त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या सोयराबाईंची सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतात। चोखोबारायांचं चरित्र पाहत असताना पर्यायाने सोयराबाईंच्या चरित्राचा किंवा त्यांच्या अभंगाचा दाखला आपल्याला घ्यावाच लागेल। प्रसंगी कर्ममेळ्यांनी केलेलं वर्णन थोडंसं घ्यावंच लागेल, प्रसंगी बंकांनी केलेलं वर्णन थोडासा त्याचा विचार आपल्याला करावाच लागेल। त्यांची बहीण असलेली निर्मळा तिचं चोखोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये काय स्थान आहे याचाही थोडा का होईना स्पर्श जरी विस्ताराने नाही करता आला तरी आपल्याला तो करावा लागणार आहे। आणि म्हणून मला आज त्यांच्या धर्मपत्नीचं
पती पत्नीतला धर्म काय असतो किंवा पातिव्रत्य काय असतं हे जणू काही या अभंगातून प्रगट होत आहे असं म्हणायला हरकत नाही. मानवी जीवनामध्ये सांसारिक जीवन जगत असताना पती आणि पत्नी ही संसार नावाच्या रथाची दोन महत्वाची चाकं आहेत असं आपल्याला एक व्यावहारिक तत्वज्ञान सांगितलं जातं. हा एक संसार नावाचा रथ आहे आणि या रथाला हाकत असताना चालत असताना याची महत्वाची दोन चाकं सांगितली. एक पती नावाचं चाक आहे आणि दुसरी पत्नी नावाचं चाक आहे. हा जो विवाह सांगितला जातो हा विवाह सुद्धा आपण ज्याला लौकिकातून लग्न असा शब्द वापरतो, परंतु तत्वज्ञानामध्ये मात्र या विवाहाला जो शब्द वापरलाय तो खूप छान वापरलाय. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक ओवी अशी दिली आहे, साधावया आत्मलग्न सावधान बीजवराचे मन तेने साक्षेपी होय आपण सायुज्य लग्न साधावे अशी भाषा वापरतात. म्हणजे मला असं थोडंसं वाटतं की आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात, परंतु लग्न या शब्दाकरिता सायुज्य हा शब्द जर तत्वज्ञानामध्ये वापरला असेल तर वेदांतांनी सांगितलेली जी सायुज्यता मुक्ती आहे त्या मुक्तीचा जणू काही विचार विवाहाच्या संबंधाने केला जातो. इतकी भारतीय संस्कृती विवाह नावाच्या एका संस्थेला महत्व देणारी आहे. विवाह हा एक या पती आणि पत्नी एकच किंवा एखादा स्त्री आणि पुरुष यांचं लग्न लागलं म्हणजे नेमकं काय, दोन घराणी एकत्रित आली म्हणजे नेमकं काय, दोन कुळ एकत्रित आले म्हणजे नेमकं काय, स्त्री आणि पुरुष एकत्रित आले म्हणजे नेमकं काय, याचा एक आध्यात्मिक अर्थ सांगताना मात्र नाथ भागवत सांगतं सायुज्य लग्न साधावे. त्याला शब्द वापरताना सायुज्य लग्न असा शब्द वापरला. तुकाराम महाराजांचा एक प्रमाण देऊन जातो. अभंग सगळा सांगण्यात वेळ घेत याच्यासाठी केला होता. आताच हा अभंग जर घरी गेल्यानंतर वाचला तर तुका म्हणे मुक्ती परनिधी नवरी आता दिवस चारी खेळी मिळी अशी महाराजांची भाषा आहे. मुक्ती परनिधी नवरी असा शब्द वापरला. त्या नवरी या शब्दाचा अर्थ सांगत असताना मुक्ती असा अर्थ आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेला दिसून येतो. म्हणजे पत्नी कोण आहे तर ती एक पद्धतीची मुक्ती आहे असा विचार आपल्याला जर संत वाङ्मयाच्या काही प्रमाणातून दिसून येत असेल तर चोखोबारांची पत्नी सोयराबाई ही काही सामान्य नव्हती. जरा थोडं गमतीने पुढे बोलायचं झालं तर महाराजाची बायको होणं तसं सामान्य नाही. तुम्हाला नाही पटलं तर घरी जाऊन माझ्या विचारा म्हणजे कळेल. एक पद्धतीचं ते दिव्य असतं. एरवी मुळातच संसार करत असताना पती आणि पत्नी ही या संसार नावाच्या रथाची जी दोन चाकं सांगितली जातात तो एक पद्धतीचा विचार असतो. आणि म्हणून मी अनेक वेळेला सांगत असतो की पती पत्नी एकत्रित येणं आणि ती एकरूप होणं ही खरी विवाह संस्थेची यशस्वीता आहे. एकत्रित येणं एवढं नाही, ते एकरूप झालं पाहिजे. एकत्रित येणं वेगळं आणि एकरूप होणं वेगळं. बहुतांशी एकत्रित येतो आपण पण एकरूप होत नाही. जरा स्पष्ट आणि अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर एकत्रित येऊन एकरूप नाही झालं की काय होतं हे गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्राने चांगलं बघितलं. माझा राजकारण हा विषय नाही पण बरीच राजकीय मंडळी समोर आहे. आपण पाहतो काय आहे. त्यामुळे फक्त एकत्रित येण्याला महत्व नाही, एकत्रित आलेलं एकरूप झालं पाहिजे. तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रकरणामध्ये एक अभंग आहे, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकासी अशी भाषा आहे. आप आपणामध्ये मिळो, आपण आपल्यामध्ये मिसळून जाणं, एकरूप होणं हा महत्वाचा विचार आपल्याला भारतीय संस्कृतीने सांगितलेला आहे. आणि म्हणून चोखोबाई आणि सोयराबाई ही दोन नावं माझ्या डोळ्यासमोर जेव्हा येतात तेव्हा एका आदर्श संसाराचं स्वरूप काय असतं हे मला त्या दोघांच्या चरित्रातून जाणवतं. एखादा आदर्श संसार, मुळात संसाराला आदर्श म्हणायचं का न म्हणायचं किंवा आदर्श संसार कसा असावा याचा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मला चोखोबाई आणि सोयराबाईंचं चरित्र जाणवतं. मी त्याची कारणं सांगतो आणि मी ती सोयराबाईंच्या आणि चोखोबाईंच्या अभंगातूनच सांगतो. कारण त्यांचं अभंग म्हणजे त्यांचं हृदय आहे ना. संतांचे अभंग हे संतांचं हृदय असतं. एक वाक्य अगदी जाणीवपूर्वक मी वापरतो. संतांचे अभंग म्हणजे काय तर संतांचं ते हृदय आहे. म्हणजे हृदयात निर्माण होणाऱ्या भावना या अभंगाच्या माध्यमातून शब्दबद्ध झालेल्या असतात. हा एक सरळ विचार आणि त्यामुळे
तुकोबरायांचं जीवन काय, तुकोबरायांचे अभंग कळाले की कळून जाईल. मुक्ताबाई म्हणजे काय, मुक्ताबाईचे टाकीचे अभंग वाचा म्हणजे मुक्ताबाई कळेल. तुकोबराय म्हणजे काय, अभंग गाथा वाचा म्हणजे कळेल. ज्ञानोबराय म्हणजे काय, ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे कळेल. तसं सोयराबाई म्हणजे काय हे सोयराबाईचे अभंग वाचल्यानंतर कळेल. ज्ञानेश्वरीतलाच एक दाखला घेऊन जायचा झाला म्हणजे जेव्हा जेव्हा सोयराबाईचे अभंग काही सोयराबाईच्या अभंगाचा विचार सुद्धा करताना हा गोड विचार. सोयराबाईचा एक अभंग सगळ्यांच्या अगदी ऐकण्यातला आणि प्रसिद्ध आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आता हा अभंग गायला किंवा त्याचे शब्द आपल्या कानावर आहेत सगळं ठीक आहे, पण त्या अभंगाची ताकद किती आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोधक काम. देही असोनी तू विदेही, सदा समाधिस्थ पाहे. पाहता पहाणे गेले दुरी, म्हणे चोख याची मान. पाहता पहाणे गेले दुरी. हा अभंग वाचला की सोयराबाई काय आहेत हे कळून घे. ठीक आहे, चोखोबाची पत्नी एवढी सोयराबाईंची ओळख मला वाटतं ती पूर्ण नाही. लौकिकातून ते ठीक आहे, लौकिकातून ते ठीक आहे. चोखोबाईंच्या धर्मपत्नी म्हणजे सोयराबाई हे लौकिक अर्थाने ठीक आहे, पण सोयराबाईंचे विशेष अशा पद्धतीचं स्थान आपल्याला संत मांदिरेमध्ये दिसून येतं. मी तर थोडंसं आणखी पुढे धाडसाने बोलेल. ज्या स्त्री संतांचा विचार वारकरी संप्रदायाने केला त्याच्यामध्ये मुक्ताबाई जनाबाईंच्या बरोबर सोयराबाईंचं नाव घ्यावं लागलं. कानोपात्रा आदी करून ज्या संत स्त्री संत एक स्वतंत्र स्त्री संतांवर अनेक काही गाथे मिळतात बाजारामध्ये, स्त्री संतांचे अभंग, त्याच्यामध्ये सोयराबाईंच्या अभंगाला फार महत्व दिले नाही. जसे मुक्ताबाईचे अभंग महत्वाचे आहेत, जनाबाईचे अभंग महत्वाचे आहेत, कानोपात्रेचा विचार महत्वाचा आहे, तसा सोयराबाईंच्या अभंगाचा विचार सुद्धा खूप महत्वाचा आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. हे बोलत असताना सोयराबाई बोलते मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. हे किती तत्वज्ञान भरलंय. मी तू पण गेले वाया. सोयराबाई बोलतात की आता मीपणा राहिला नाही आणि तूपणा राहिला नाही. याचा अर्थ मी आणि तू हे शब्द जिथं संपून जातात अशी स्थिती ज्यांना प्राप्त झाली त्यांचं नाव सोयराबाई. सोयराबाईचा विचार करताना या अंगाने करा. ज्या मी आणि तू या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलेले आहेत त्या सोयराबाई. आणि म्हणून सोयराबाईंबद्दल बोलताना ज्ञानेश्वरीतला एक ओवीचा आधार देतो. सोयराबाई म्हणजे कोण आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची या. पतिव्रता आणि पतीची या मता हे बोलत असताना जिथं जिथं पती आहे तिथं तिथं ती आहे. त्यांना सोडून दुसरं नाही किंवा त्याच्यापेक्षा मी वेगळी नाही. त्यांच्यापेक्षा मी वेगळी नाही ही भावना जिथं तयार होते त्याला खऱ्या अर्थाने पातिव्रत्य धर्म म्हटलं जातं. मी तुम्हाला रामायणाचा दाखला दे करण्याकरता रामायणाचा दाखला दे. राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा जात असताना रामचंद्र प्रभू कौसल्येकडे जातात, त्यांची परवानगी घेतात. प्रभू रामचंद्र सीतेकडे जातात. आता वनवासाला निघाले आणि सीतेकडे जातात. आता एवढं एक वाक्य आहे. राम सीताबाईकडे जातात आणि सीतेला सांगतात सीते मी निघालो बरं, मी येतो, परवानगी दे, मी येतो. सीतेने विचारलं कुठं. मी 14 वर्ष वनवासाला निघालो. मग सीतेने विचारलं तुम्ही काय विचारताय. नाही मी तुला सांगायला लागलोय, परवानगी घ्यायला लागलोय. सीतेने विचारलं तुम्ही कोणाला विचारताय. म्हटले तुला विचारतो. कोणाला विचारता. तुला विचारतोय. मी येतो अशी तुला परवानगी मागतो किंवा तुला सांगतोय. सीताबाईंनी एक वाक्य सांगितलं. रामायण उठून बघा, भावात रामायण एकनाथ महाराज. सीताबाईंनी सांगितलं प्रभू बहुतेक तुमचा तत्वज्ञानाचा अभ्यास कमी आहे. हे तत्वज्ञानाचा अभ्यास असल्याने बोलून आलं. आपल्याला बोलतात फक्त ते एवढंच बोलतात तुम्हाला काही डोक्याचा भाग आहे का हे ऐकूनच आम्ही प्रवचनाला येतो. ही गोष्ट पण सीताबाईंनी एकच वाक्य सांगितलं प्रभू बहुतेक तुमचा तत्वज्ञानाचा वेदांताचा अभ्यास कमी आहे. प्रभूंनी सांगितलं असं का म्हणायला दिसत. ते म्हटले तुम्ही विचारताय कोणाला. ते म्हटले तुला विचारतो.
म्हणजे विचारण्याकरता दोघं लागतात ना? म्हणते हो दोघं लागतात. मग दोघं इथं आहेत कोण? सीतेने विचारलं इथं दोघं कोण आहे तिथं? तुम्ही विचारणं हे दोघांच असतं. दोघं असतील एकानेच एकाला कसं काय विचारणार? मीच मला विचारलं प्रवचनाला जाऊ का, कसं शक्य आहे? मी बायकोला विचारलं प्रवचनाला जाऊ का, मी आई वडिलांना विचारलं प्रवचनाला जाऊ का, मी भावाला विचारलं, मी गावाला विचारलं, जे काही असेल ते असेल. ते म्हणते हो विचारण्याकरता दोघं लागतात. रामाने सांगितलं दोघं लागतात. सीतेने विचारलं मग इथं दोघं कुठे आहेत? म्हणजे आहेत ना, एक मी आणि एक तू. ते म्हणते मी आणि तू हे पती पत्नीमध्ये शब्द नसतोच ना, कारण मी तुमच्यापासून वेगळीच नाही, कारण पतीची या मता अनुसरून पतिव्रता. मी तुमच्यापासून वेगळी नाहीये ना. एकनाथ महाराजांनी त्याला दृष्टांत दिले. काय दृष्टांत दिलेत पहा. रामायणामध्ये असे दृष्टांत दिलेत. प्रभू रामचंद्र फूल आहे तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई आहे. प्रभू रामचंद्र साखर आहे तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई आहे. प्रभू रामचंद्र पद आहे तर त्या पदाचा अर्थ म्हणजे सीतामाई आहे. प्रभू रामचंद्र चित्त आहे तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामाई आहे. मग सुगंध हा फुलाला सोडून राहीलच कसा काय? कनकासवे दैसी कांती की सूर्यासवे दैसी दीप्ती, तैसी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरली वैधर्व देशी. असं एक रुक्मिणी स्वयंवराची ओवी आहे. एकनाथ महाराजांचा एक रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ आहे. आवर्जून छान आहे, तो वाचण्यासारखा आहे, फार गोड आहे. त्याच्यातली ही ओवी आहे. कनकासवे दैसी कांती. कनक या शब्दाचा अर्थ सोनं. जिथं जिथं सोनं आहे तिथं तिथं जळारीपणा आहे. जिथं जिथं सूर्य आहे तिथं तिथं सूर्याची किरण आहे. तसं जिथं जिथं परमात्मा आहे तिथं तिथं त्याची शक्ती आहे. याचाच अर्थ जिथं जिथं पती आहे तिथं तिथं पत्नी आहे, ती वेगळी नाहीये. सोयराबाई म्हणतात मी तू पण गेले वाया. सोयराबाई हीच भावना आहे. सोयराबाई सांगतात मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. हे पंढरीच्या राया, मी आणि तू आता इथं राहिलं नाही, त्याच्या पलीकडे आम्ही पोहोचलो नाही. भेदाचे ते काम पळोली गेले क्रोध काम. आता इथं क्रोध काम क्रोध लोभ हे कोणतेही विकार राहिलेले नाहीत. याच्या पुढं दोन भूमिका सोयराबाई खूप छान मांडलेल्या आहेत. सोयराबाई सांगतात देही असोनी तू विदेही सदा समाधिस्थ पाही. हे फार कठीण आहे. देही असोनी तू विदेही, हे कसं शक्य आहे? सोयराबाईंना याच्यातून काय तत्वज्ञान सांगायचं आहे? मी सोयराबाई एवढी का सांगायला लागलोय, कारण मी जो आज अभंग घेतलाय तो सोयराबाईंनी चोखोबरांचं केलेलं वर्णन असा अभंग घेतला. तो अभंग मी मगाशी बोलून गेलो. चोखा निर्मळ एक रूप दर्शनी हरेता. पण चोखोबऱ्यांचं वर्णन करण्या इतका अधिकार ज्या सोयराबाईंना लाभला त्या सोयराबाई नेमकं कोणत्या अधिकाराच्या आहेत याचा विचार झाला. विचार हा चालला. सोयराबाईंनी सांगावं देहीच विदेही राहणं. हे देहीच विदेही कसं राहिलं? देही असोनी तू विदेही सदा समाधिस्थ पाहिजे. देही म्हणायचं आणि पुन्हा विदेही म्हणायचं नेमकं काय? मी देह आणि मी देह नाही या दोन भूमिका. मी देह म्हणण्यामध्ये देही आणि मी देह नाही म्हणण्यामध्ये विदेही, हे दोन अर्थ वेगवेगळे. मग देहात असूनही विदेही हे कसं शक्य? जो देही असतो तो विदेही नसतो आणि जो विदेही असतो तो देही नसतो. एक सरळ आहे. बरं जाऊ द्या. मग हे होईल कसं काय? म्हटलं होतं ना. नाही असं नाही. देहात असूनही देहाचं विस्मरण पडणं याला म्हणायचं विदेही. म्हटलं विस्मरण कसं काय पडतं? पडतं ना. बऱ्याच लोकांना विस्मरण पडतं. नाही पडलं तर बऱ्याच लोकांना जे विस्मरण पडलेलं आहे त्यांना संध्याकाळी उचलून आणावं लागत नाही का आपल्याला? आता कळालं का? बघा हे कोण आहेत? विदेहीच आहेत की काय? त्यांना असतं का स्मरण? तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, जन तरी देखे गुंतले संसारी स्मरण होतं त्यांचे त्याशी नाही. मी पूर्वी कीर्तनाला जात असताना माझ्याकडे गाडी नव्हती, एसटीने प्रवास करावा लागेल. लहान होतो. मग बार्शीहून एका खेडेगावाला कीर्तनाला चाललो. मग बसने जायचं. म्हणजे बार्शीचा बाजार जो आहे तो शनिवारचा दिवस हा बार्शीचा बाजाराचा दिवस. सायंकाळची एसटी, शेवटची एसटी. आणि शेवटच्या एसटीमध्ये मी बसतो. कीर्तनाला निघालो 7च्या एसटी. आणि एक मनुष्य विदेही मनुष्य, कळालं का? बघा आता बाजारात येणारा कोण? तो विदेहीच ना. तो बसला माझ्याजवळ. बसल्या बसल्या गप्प बसले ना, तो माझा पाय खाजवायला लागला. माझा पाय खाजवायला मला कळे ना. मी म्हटलं माझा पाय काय खाजवताय?
माझा कशाला पाय खचवताय? तो म्हटला मग माझा शोधून द्या. आता हा जो विदेहीपणा आहे, हा विदेही शब्दाचा इथं अर्थ आहे का? नाही. सोयराबाईंना अपेक्षित असलेला विदेही शब्दाचा अर्थ काय? देही असोनी विदेही तो राही म्हणजे नेमकं काय? ही विदेह स्थिती जी सांगितली जाते, तत्वज्ञानामध्ये दोन मुक्तींची चिंतन केली. एक जीवनमुक्ती आणि दुसरी विदेह मुक्ती. हे शब्द आपल्या कानावर आहे. आता हे जीवनमुक्तीचा विचार नेमकं कसा केला जातो? देह असताना सुद्धा बंध भ्रमाचा अभाव असणं त्याला म्हटलं जातं जीवनमुक्ती. म्हणजे देह आहे, कारण देहाचा विचार असा सांगितला जातो, देहाचा संबंध हा प्रारब्धाशी लावला जातो. पहा, मी माझ्या पदार्थ बोलत नाही, तुकोबरांचा अभंग आहे. देह तव आहे प्रारब्ध अधीन, याचा मी काशीन भारबाहू माता, किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरे. पंचदशिकारामधली ही भाषा आहे. हा देहाचा विचार मांडत असताना हा प्रारब्धाच्या संबंधाने सांगितला जातो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या दोन शक्ती सांगितल्या जातात. एक आवरण नावाची शक्ती आणि दुसरी विक्षेप नावाची शक्ती. आवरण नावाच्या शक्तीचा नाश करण्याकरता ज्ञानाची गरज असते आणि विक्षेप शक्तीचा नाश करण्याकरता प्रारब्धाची गरज असते. आणि विक्षेप शक्तीचा परिणाम म्हणजे आपला देह असतो. हा देहपात कधी होतो? जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहणार आहे. जरी एखादा जीवनमुक्त असला, महात्मा असला, तरी सुद्धा जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचा देह आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याच्याकडून कर्म आहे. मग ते विहित असो अथवा निषिद्ध असो, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ते घडलेलं जे कर्म आहे, त्या कर्माचा संबंध याच्याशी राहत नाही. जरा बारीक ऐका, म्हणजे सोयराबाईची भावना व्यक्त करत. सोयराबाई म्हणतात देही असोनी विदेही असणे. याचा अर्थ विदेही असणे या शब्दाचा अर्थ काय? की देह आहे नाही असं नाही, पण त्याच्यातलं अहम आणि मम हे दोन निघून गेलेले आहेत. त्यामुळं या देहाकडून आता कोणतंही कर्म घडलं तरी त्या कर्माचा संबंध आमच्याशी नाही. नाही पटलं तर तुकाराम महाराजांचं एक प्रमाण घ्या, अगदी गोड प्रमाण आहे. जरी गेल्यानंतर गाथा उघडून आवर्जून वाचा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेली पाप पुण्य अंगा, अशी भाषा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप या शब्दाचा अर्थ ज्ञानरूप. आम्ही ज्ञानरूप झालो. लागो नेली पाप पुण्य अंगा. आता आम्हाला पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे पोहोचलो. हे पाप आणि पुण्य याच्यामध्ये आता आम्ही मी जरा आणखीन बोलतो. पाप हे जसं माणसाला बंधनात टाकणारा आहे, अडकविणारा आहे. तुम्हाला काय वाटतं? पुण्य सोडविणार आहे? पुण्य हे सुद्धा एका अर्थाने माणसाला अडकविणारच आहे ना. कारण याची भाषा सांगायची झाली तर दुसरं प्रमाण देतो. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नर देहा येऊन हानी केली. पाप पुण्याचा विचार देह म्हटल्यावर पाप पुण्याचाच एक विचार सांगितला जातो ना. आणि म्हणून सोयराबाई सांगतात आम्ही या स्थितीमध्ये पोहोचलो आता की आता आम्हाला पापही नाही आणि पुण्यही नाही. अहो तुम्ही जीवन तर जगताय पंढरपुरामध्ये, तुमचा जे काही कुठल्या वाड्यात राहता, ती झोपडी, ती अमुक तमुक, मला ते लौकिकातलं आता बोलत राहायचं नाही. तुम्ही तिथं आहात ना? हो. बरं, जे कर्म सांगितले ते तुमचं कर्म चालूच आहे. चोखोबरांचं कर्म जे ढोरं वाटणं चालाय ते कर्म चालूच आहे. काही कामं करणं आहे ते चालूच आहे. नियम असा आहे की कर्म म्हटलं की दोन पद्धतीचं, एक विहित आणि दुसरं निषिद्ध. विहित कर्म पुण्य निर्माण करतात आणि निषिद्ध कर्म पाप निर्माण करतात. पण सोयराबाई सांगतात आता आम्ही या देहाकडून जरी कर्म घडत असतील तरी त्या कर्माचा आमच्या देहाशी आता संबंध राहिला नाही. काय ताकद आहे कोणत्या विचारात सोयराबाई आहेत बघा. मी माझ्या बद्दलच बोलत नाही, मी अभंग तुमच्या समोर ठेवतो. देहीचं असोनी विदेही असं असोनी म्हटलं ना, हे काही गेल्यानंतरचं बोलणं नाहीये, असल्यानंतरचं बोलणं आहे. सोयराबाई म्हणतात की आता एखाद्या वेळेस ज्याच्या त्याच्या कर्मानुसार किंवा ज्याच्या त्याच्या वर्णानुसार किंवा ज्याच्या त्याच्या समाज व्यवस्थेनुसार प्रत्येकाला काही ना काहीतरी कर्म आलेलं आहे. मग ते कर्म एखाद्या वेळेस निषिद्धही असू शकतं, पण ते निषिद्ध जरी असलं तरी सोयराबाई सांगतात आम्हाला त्याच्यापासून पाप लागत नाही. आणि जरी विहित आम्ही कर्म केलं तरी आम्हाला त्याच्यापासून पुण्य लागत नाही. का? आम्ही देही आहोत पण विदेही आहोत. आणि देही आहोत पण विधी आहोत. माझा एक प्रश्न,
याच्यावर एक तत्वज्ञानाची चर्चा करून पुढे जातो. कारण आपण मुळातच जीवन चरित्रवर तत्वज्ञान याचा विचार करतो. मला एक तत्वज्ञानाच्या दृष्टीवर कसोटीवर प्रश्न विचारायचा आहे. माझ्यापेक्षा अत्यंत आदराची माणसं, श्रेष्ठ माणसं आपण आहात. मला याच पंक्तीला पकडून एक प्रश्न विचारायचा आहे. मनुष्य देह आहे, याच्याकडून कर्म घडत आहे. कर्म म्हटलं की ते दोनच प्रकारात मोडतं, एक विहित आणि निषिद्ध. आणि विहित कर्म म्हटलं की पुण्य असतं आणि निषिद्ध कर्म म्हटलं की पाप असतं. पण सोयराबाई सांगतात आम्ही त्या पाप पुण्याच्या पलीकडे पोहोचलो. अहो तुम्ही देह आहे ना? हो आहे. मग देह असताना पाप पुण्याच्या पलीकडे कसं काय पोहोचता येईल? कारण देह म्हटलं की कर्म आलं, कर्म म्हटलं की पाप पुण्य आलं. देह म्हटलं की मी काल का परवा बोललो, देह आहे आणि कर्म नाही असं होऊ शकत नाही. देह आहे आणि कर्म नाही, आम्ही काही करत नाही असं होऊ शकत नाही. मी तर गमतीने म्हणत असतो काही करत नाही हे सुद्धा करणंच आहे. काही काही माणसाचं काही न करणं हे सुद्धा करणंच आहे ना. आम्ही ते सप्ताहाची मिटिंग घेतो सर. सप्ताहाची मिटिंग असते, ते अखंड हरिनाम सप्ताह असते की मोठे मोठे त्याची मिटिंग घेतो. मग त्या मिटिंगमध्ये काही माणसं पुढे बसलेली असतात. मग मी ती कामं वाटून देत होतो. तुम्ही कीर्तनाकडलं पहा, तुम्ही भजनाकडलं पहा, तुम्ही भजनाकडलं पहा, तुम्ही देणगीकडलं पहा, अशी कामं वाटून देत होतो. दोघं तिघं पुढे बसलेली होती. ती काही कामाची नव्हती. मिटिंगमध्ये बहुतेक तीच पुढे येऊन बसलेली असतात. माझ्यापेक्षा मिटिंगांचा अनुभव तुम्हाला जास्त आहे दोघांना. तीच मिटिंगमध्ये पुढे येऊन बसलेली असतात. आणि त्या दोघा तिघांनी माझ्याकडे पाहिलं, सांगितलं महाराज उद्यापासून आपला उत्सव सुरू होतोय, पण त्या उत्सवामध्ये आम्ही काहीच करणार नाही. आत्ताच तुम्हाला सांगतो. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला तेच सांगायला लागलोय, उद्यापासून सुरू होणाऱ्या उत्सवामध्ये तुम्ही काहीच करू नका, 7 दिवस जरा नीट राहा, एवढंच आमच्याकरता करा असं म्हणावं लागतं. काही काही माणसाला असं म्हणावं लागतं तू इकडं न येणं ही दुसरी देणगी देऊ नकोस म्हणावं लागतं. काही न करणं हे सुद्धा करण्यात मोडतं ना. याचा अर्थ कर्माशिवाय देह असूच शकत नाही. मग माझा प्रश्न असा आहे, सोयराबाई सांगतात आम्ही देहीच असणे विदेही राहणे. हे कसं शक्य आहे? देहात आहात ना? हो. आणि तरी पाप पुण्य लागत नाही म्हणतात, हे कसं काही शक्य आहे? याचा एक बारकावा सांगून पुढे जातो. मुळात पाप आणि पुण्य याची जी चर्चा करायची आहे ना, आता हे निर्माण कशावरून होतं? पुण्य म्हणजे नेमकं काय, पाप म्हणजे नेमकं काय? मी म्हणतो ती पुण्य नावाची कुठली वस्तू आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. पाप नावाची कुठंतरी वस्तू ठेवलेली आहे, कुठं ते स्वर्ग कुठं नरकात ठेवलंय असलं अजिबात मला मांडायचंही नाही, सांगायचंही नाही. मग काय आहे नेमकं? काही नाही महाराज. पुण्य या शब्दाचा अर्थ विहित कर्म आणि पाप या शब्दाचा अर्थ निषिद्ध कर्म. नाहीच पटलं तर तुकाराम महाराजांनी केलेली व्याख्या वाचा. आपल्याला तुकाराम महाराजांची तर प्रमाण काय अडचण नाही. तुकाराम महाराजांनी एका वाक्यात हा विषय संपून टाकला. पुण्य ते परोपकाराय, पाप ते परपीडा. बस. पुण्य म्हणजे काय? परोपकार म्हणजे पुण्य. पाप म्हणजे काय? परपीडा म्हणजे पाप. पुण्य म्हणजे परोपकार आणि परपीडा म्हणजे पाप. आता एवढ्यावरही नाही संपलं तर समजलं तर अगदी सोपं उदाहरण देते. मला सांगा, प्रवचन ऐकणं पुण्याचं का पापाचं? प्रवचन ऐकणं पुण्याचं. ऐकून झाल्यानंतर जाता जाता दुसऱ्याची चप्पल घेऊन नाही जाणार तुम्ही, त्याची मला गॅरंटी आहे. असं काही विषय नाही. पण झालं आमच्याकडून, झालं ना. निषिद्ध पाप आणि पुण्याच्या व्याख्यात या देहाकडून कोणतंही कर्म घडो, सोयराबाई बोलतात याचा अर्थ सोयराबाईचा प्रपंच बोलतात. सोयराबाई मी जरा आणखी पुढे बोलतो, ऐका. घरातल्या पुरुषांनी बोलणं वेगळं आणि घरातल्या स्त्रीनं बोलणं वेगळं. घरातल्या पुरुषांनी बोलणं वेगळं, घरातल्या स्त्रीचं बोलणं वेगळं. घरातली स्त्री जेव्हा बोलायला लागते ना, ती अख्ख्या कुटुंबाला गृहीत धरून बोलत असते. कारण ती कुटुंबाचा एक महत्वाचा घटक असतो. जरा माफी मागून बोलतो, कुणी वाईट वाटून घेऊ नका. बहुतांशी आपलं बोलणं, बहुतांशी आपण कुटुंबाला सोडूनच बोलतो. ते आपलं ज्या बडाया मारण्या असतात ना, ते फार वेगळ्याच असतात. त्याच्यामध्ये काही तथ्य असेल असं सांगता येत नाही. लौकिकात तर असंच आहे, अलीकडल्या काळात लौकिकात असंच आहे. पण घरातली स्त्री, तिचा जो शब्द आहे, मला तर असं वाटतं भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा कुटुंबातल्या स्त्रीच्या बोलण्याला फार महत्व दिलं. स्त्रीच्या मुखातून येणाऱ्या शब्दाला फार महत्व दिलं. आता नाही झालं तर मी 2च वाक्य सांगतो. ते रामायण महाभारत घडलं का न घडलं का, अमुक तमुक या चर्चेत मला जायचं नाही.
पण त्याच्यातली 2 वाक्य मला फार भावतात बघा. एका स्त्रीच्या मुखातल्या वाईट उच्चाराने जे घडलं ते महाभारत आहे आणि एका स्त्रीच्या मनातल्या वाईट विचाराने जे घडलं ते रामायण. बघा पटतं नाही पटलं तर लगेच सांग. द्रौपदीच्या मुखातलं एकच वाक्य आंधळ्याचा मुलगा आंधळा अख्ख्या महाभारताला कारणीभूत म्हणजे समोर आहे, काही वेगळी सांगायची गरज नाही. आणि सीताबाईच्या मनामधला लक्ष्मणाच्या संबंधाचा एकच वाईट विचार अख्ख्या रामायणाला कारणीभूत. आता मला ते सगळं रामायण किंवा महाभारत सांगायला लावू नका, आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ स्त्रीच्या मनातला विचार किंवा स्त्रीच्या मनातला उच्चार हा भारतीय संस्कृतीने सुद्धा महत्वपूर्ण मानला आहे. आणि म्हणून मला वाटतं की सोयराबाईचं जे बोलणं आहे ते इतकं ताकदवान आहे, इतकं सामर्थ्यवान आहे आणि इतकं आकाशाला गवसणी घालणारं बोलणं आहे. सोयराबाई सांगते आमचं कुटुंब कसं राहिले सांगू, आम्ही या कुटुंबामध्ये आता सध्या कसे आहोत सांगू. सोयराबाई बोलतात देही असोनी तू विदेही सदा समाधिस्थ पाय. आम्ही कसे आहोत आता, देही असोनी विदेही आहोत. आमचं सगळं कुटुंब, मग पती असेल, सासू सासरे असतील, मी असेल, आम्ही जे सगळे आहोत ते कसे आहोत, देही असोनी विदेही, देहात असूनही विधी आहोत. आणि देहात असूनही विधेही असल्यामुळे या देहाकडून कोणतंही कर्म घडलं तरी त्या कर्मापासून निर्माण होणाऱ्या पाप पुण्याचा संबंध आमच्याशी नाही, कारण आम्ही विधी आहोत. देही तर आहोत, देही म्हटलं की पाप पुण्य, पण विदेही म्हटलं की स्पर्श नाही. बघा 2 भूमिका पडतात का. देह म्हटलं की पाप पुण्य निर्मिती आणि विदेह म्हटलं की पाप पुण्याचा अस्पर्श, कारण विदेह स्थिती ही पाप पुण्याच्या पलीकडली. पाप पुण्य म्हटलं की देहाचा विचार आहे आणि पाप पुण्याच्या पलीकडे जाणं म्हटलं की विदेहाचा विचार आहे. मग माझा प्रश्न असा आहे की या देहाकडून कर्म तर घडतंय, पाप पुण्य तर निर्माण होत आहे आणि ते निर्माण झालेलं पाप पुण्य सोयराबाई सांगतात आम्हाला लागत नाही. मग माझा प्रश्न असा आहे ते जातं कुठं, निर्माण होणारं पाप पुण्य जातं. बरं नाही पटलं तर मी आता तत्वज्ञानाच्या वाक्यात बोलतो. महात्म्याच्या शरीराकडून निर्माण झालेलं विहित अथवा निषिद्ध कर्म, त्याच्यापासून निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य महात्म्याला लागत नाही. याचं कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप या शब्दाचा अर्थ ज्ञानरूप, अग्नी या शब्दाचा अर्थ ज्ञान. ज्ञानरूप झाल्यामुळे आता द्वंद्व नाही, म्हणजे पाप पुण्य नाही. माझा प्रश्न असा आहे जर हा महात्मा ज्ञानरूप झालेला असल्यामुळे त्याच्या शरीरापासून निर्माण झालेल्या विहित अथवा निषिद्ध कर्मापासून निर्माण झालेल्या पाप पुण्याचा संबंध त्याला लागत नसेल तर मग ते पाप पुण्य जातं कुठे, त्याची व्यवस्था पुढे तर लावावं लागेल ना. समजा एखादा महात्मा तो जाता जाता त्याच्याकडून चांगलं कर्म घडलं, पुण्य निर्माण होणार. जाता जाता पायाखाली एखादी मुंगी मिली, निषिद्ध कर्म घडलं, पाप निर्माण होणार आहे. म्हणजे पायाखाली मुंगी मिली, निषिद्ध कर्म झालं, पाप निर्माण होणार. जाता जाता एखाद्याच्या पदरामध्ये काहीतरी टाकलं, विहित कर्म झालं, पुण्य निर्माण होणार. पण हे पाप अथवा पुण्य त्याच्या शरीराकडून जरी निर्माण झालेलं असलं तरी ते त्याच्या शरीराला म्हणजे त्याला लागत नाही. का, कारण तो ज्ञानरूप झालाय, त्याला आता द्वंद्व राहिलेलंच नाही आणि पाप पुण्य हे द्वंद्व आहे. मग माझा प्रश्न आहे की ते द्वंद्व असलेलं जे पाप पुण्य ते जातं कुठं. महात्म्याच्या शरीरापासून निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य महात्म्याला लागत नाही, मग ते पाप अथवा पुण्य जातं कुठं. मी त्याच्याकरता 2 प्रमाण देतो कुठं जातं. ऐका, ते पुण्य कुठं जातं आणि ते पाप कुठं जातं. ऐका, महात्म्याच्या शरीरापासून निर्माण झालेलं पुण्य अथवा पाप त्या महात्म्याला लागत नाही, मग ते कुठं जातं. तर तुकाराम महाराजांचं प्रमाण असं आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्या महात्म्याचं जे नामस्मरण करतात त्यांच्याकडे ते पुण्य जातं आणि पाप कुठं जातं, त्या महात्म्याला जी नावं ठेवतात त्याच्याकडे जातं. असे काही पापे जाती निंदकापाशी ज्ञानोबरांची ओवी त्याला. म्हणजे पाप कुठं जातं याची संगती लागली, पुण्य कुठं जातं याची संगती लागली. सोयराबाई सांगतात आम्ही विदेही का, कारण हे पाप पुण्य आम्हाला लागत नाही. ही स्थिती आमच्याकडे. देही असोनी तू विदेही सदा समाधिस्थ पाहिजे. एवढ्यावर सोयराबाई थांबत नाही. पाहते पाहणे गेले दुरी
म्हणे चोख याची मान, पाहते पाहणे गेले दूर. हो किती तत्वज्ञान आहे, हा किती वेदांत भरला आहे. पाहते पाहणे गेले दूर. जरा त्या शब्दांना अंडरलाईन करा. आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे चोखोबऱ्यांच्या गाथा आहेत आपल्याकडे. मंगळवेड्यामध्ये आहोत म्हटल्यानंतर कुठं ना कुठेतरी घरात किंवा आजूबाजूला कोणाकडे तरी मिळेल. सोयराबाईचा हा अभंग जरा बघून घ्या. पाहते पाहणे गेले दुरी. हे पाहते आणि पाहणे हे काय आहे नेमकं? पाहता म्हणायचे कुणाला आणि पाहणं म्हणायचं कशाला? पाहता या शब्दाचा अर्थ, पाहणं या शब्दाचा अर्थ नेमकं काय? पाहता हा जीव आहे आणि पाहणं हे दृष्टी आहे. बरोबर आहे. म्हणजे द्रष्टा, दर्शन आणि दृश्य किंवा द्रष्टा, दृष्टी, दृश्य ही जी त्रिपुटी वेदांतामध्ये सांगितली. वेदांतामध्ये त्रिपुटी कशाला म्हणायचं? तीन गोष्टी जिथं आहेत. द्रष्टा एक, दृश्य दोन, आणि या दृष्ट्या करून या दृश्यापर्यंत होणारी जी क्रिया ते दर्शन. एवढं तर मान्य आहे. हा माईक आहे आणि मी हा माईक पाहतोय. मी पाहतोय म्हणजे मी द्रष्टा झालो. ज्याला पाहतोय ते दृश्य झालं. आणि द्रष्ट्याकडून दृश्यापर्यंत जी जाते किंवा जे स्थिती येते ते दर्शन झालं किंवा त्याला दृष्टी म्हणा, त्याला दृष्टी म्हणा, हरकत नाही. पण आता सोयराबाई असं सांगतात, पाहते पाहणे गेले दुरी. हा जो पाहते त्याच्यातलं जे पाहणं गेले दुरी, त्याचा अर्थ नेमकं काय? की द्रष्ट्याची दृष्टी सुद्धा जिथं संपून जाते ती स्थिती जिथं आहे त्याचं नाव आदरी. त्याचं नाव आदरी. द्रष्ट्याची दृष्टी सुद्धा संपून जाते. कारण द्रष्टा दृष्टी कुठपर्यंत असते? दृश्यापर्यंत. परमात्म्याला दृश्य म्हणावं तर तो आकारवान झाला. मग परमात्म्याला दृश्य म्हणावं तर आकारवान झाला. आणि आकारवान म्हटलं की संकुचित झाला, परिच्छिन्न झाला. तर तो तर व्यापक आहे. आणि म्हणून ती व्यापकत्व सिद्ध करण्याकरिता, ते अद्वैतत्व सिद्ध करण्याकरिता सोयराबाई सांगतात, पाहते पाहणे गेली. एवढे नाही म्हटलं तर दुसरा एक अर्थ घ्या. पाहणे तर गेलंच गेलं, पण पाहण्याच्या संबंधाने जे पाहते पण होतं तेही गेलं. म्हटलं तर पाहते पण गेलं तेही गेलं. बरं जाऊ दे, मी आणखी पुढे बोलतो. हे दृश्य आहे म्हणून मी द्रष्टा आहे. हे दृश्यच नसेल तर मला द्रष्टा म्हणता येईल का? नाही म्हटलं. दुसरं उदाहरण घ्या. आरसा. आपलं घरातलं रोजचं उदाहरण घेतो. आरसा तर माहिती आहे आपल्याला. आरसा माहिती आहे. आरसा माहिती आहे म्हणजे आरशात बघूनच आम्ही प्रवचनाला येतो. आम्ही सुद्धा आता फेटा घालायचं झालं, टोपी घालायची झाली, गंध लावायचा झाला, आम्हा मंडळीनं सुद्धा आता आरसा लागतो. आता पूर्वीच्या काळामध्ये महाराज मंडळीनं नव्हतं. तुम्ही बघा, सरांना माहीत असतील जुनी कीर्तनकार, काही नाही महाराज सहज बांधायची फेटा. आता आम्हाला आरसा असल्याशिवाय फेटा बांधायला येत नाही, आरसा असल्याशिवाय गंध लावता येत नाही. आपल्याकडे आता सुरू झालं. ठीक आहे, आरसा आहे. त्या आरशामध्ये जे दिसतं आपलं ते काय असतं? प्रतिबिंब. बरोबर. आता मला विचारायचं आहे, ते आरशात प्रतिबिंब आहे म्हणून याला काय म्हणायला लागलात तुम्ही? बिंब. याला बिंब हे नाव कधी आलं? त्या प्रतिबिंबामुळे. ते जर प्रतिबिंब नसेलच तर याला बिंब म्हणायची काही गरज आहे का? बिंब नाव यायला कारणच प्रतिबिंब आहे. याचा अर्थ द्रष्टा नाव यायला कारणच दृश्य आहे. याचा अर्थ पाहतेपणा यायला कारणच पाहणं आहे. सोयराबाई सांगतात, पाहणंही गेलं आणि पाहण्याच्या संबंधाने असलेलं पाहतेपणही गेलं. आता काही राहिलं की जी अद्वैताची स्थिती आहे ना, तिथं द्वंद्व राहिलं नाही. एक ही स्थिती आहे. हा जो एक आहे का, हा एक स्वरूपवाचक आहे, संख्येच्या दृष्टीने. तुम्ही जर उपनिषदाची काही वचनं वाचत असाल तर उपनिषदातली भूमिका अशी आहे, एकमेव अद्वितीय ब्रह्म अशी भूमिका. नाही म्हटलं तुकोपर्यंत प्रमाण घ्या. एक दरीला चित्ती आम्ही रोखमाईचा पद. जाऊ दे, येईपेक्षा सोपं प्रमाण देतो. एकतत्व नाम दृढ तरी म्हणा, हरिशी करुणा येईल आहे ते एक, दोन नाहीत. सोयराबाई सांगतात, मी तू पण गेले, पाहते आणि पाहणं गेलं. याचा अर्थ काय? सोयराबाईंची भाषा अशी आहे की आता इथं दोन काही राहिलंच नाही, आहे ते सगळे एक. मग मी असो, पांडुरंग असो, चोखोबराय असो, अन्य कोणी असो, यांना नाव फक्त आलेली आहेत. एरवी बघायला गेलं तर सर्वा घटी राम देहादेही एकच आहे. ते एकच, दोन नाहीच. मी जरा उदाहरण देतो म्हणजे कळेल. आहे ते एकच आहे हा अद्वैतवाद आहे. अद्वैतवाद सांगितला जातो तो आहे ते एक आहे, दोन नाहीच. तुम्हाला पुढे बोलू.
आम्ही एकालाच 2 म्हणायला लागलो, एकालाच 3 म्हणायला लागलो, एकालाच 4 म्हणायला लागलो. आणखीन पुढे बोलतो वस्तुस्थिती एकाची आहे, 2, 3, 4 हे बुद्धी निर्मिती. हे म्हणाला नाही पडत. उदाहरण देतो, कल्पना करा एखादा मनुष्य मार्केटमध्ये गेला, डझनभर आंबे घेऊन आला. डझनभर आंबे म्हणजे किती झाले? 12. डझनभर आंबे घेऊन आला. घरी आल्याबरोबर बायकोने विचारलं कुठे गेला होता, काय घेऊन आलात, किती घेऊन आलात, कसे घेऊन आलात. ते गमतीचं वाक्य सांगू, एवढे प्रश्न जी विचारते तिचं नाव बायको. बायको शब्दाचा एवढा चालता. तिने विचारायला सुरुवात केली, कुठे गेला होता, काय घेऊन आलात, किती घेऊन आलात, कसे घेऊन आलात. या विचारांनी सगळी उत्तरं दिली. मार्केटमध्ये गेलो, आंबे घेऊन आलो, डझनभर घेऊन आलो, एवढ्या पैशाला घेऊन आलो. म्हणजे जेवढे प्रश्न विचारते तिचं नाव बायको आणि सगळ्या प्रश्नांची निमूटपणे उत्तरं देतो. नाही मला नाही म्हणायचं ते झालं. पती पत्नीचे अर्थ एवढेच आहे. त्यानं विचारायचे सांगितलं मला सांगायचं आहे एक, माझा मुद्दा कुठं आहे? सोयराबाईंची भाषा वापरायची आहे. पहाते पाहणे गेले दुरी. सोयराबाई सांगतात पाहणंही गेलं, पहातेपणही गेलं, आता काही राहिलं नाही, आता एकमेव अद्वितीय ब्रह्म. जरा आणखीन पुढे बोलू. उपनिषदाने जे सांगितलं ना एकमेव अद्वितीय ब्रह्म म्हणजे काय हे सोयराबाईचा अवघा रंग एक झाला, रंगीरंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. हा एक शब्द का वापरला सोयराबाई? एक शब्दाचा अर्थ सोयराबाईंच्या दृष्टीने काय आहे, काय नेमकं तुकोबारांच्या जीवन चरित्रामध्ये या एक शब्दाचं महत्व आहे. हा एक शब्द सांगण्याकरिता मी तुम्हाला अद्वैतातलं हे उदाहरण देतो. ज्याला आंबे घेऊन आला, माझं म्हणणं सांगणं होतं आहे ते सगळं एक. आम्ही म्हणायला लागलो 2, आम्ही म्हणायला लागलो 3, आहे ते एक. आंबे घेऊन आला. आल्याबरोबर बायकोने विचारलं, त्यांनी सांगितलं डझनभर आंबे आणलेले. ते म्हटली कुठे आहे? तिथं पिशवीत आहे. ती बायको म्हटली मोजून दाखवा. तो म्हटलं मोजून काय दाखवायची गरज आहे? डझनभर आंबे आणलेले, आमरस कर, कापून खा, काय करायचे ते कर, मोजून काय दाखवायची गरज आहे? बायको म्हटली माझा तुमच्यावर विश्वास नाही, मोजून दाखवा. हा म्हटलं गमत आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही. लोक विश्वास ठेवून 2-2 तास माझी प्रवचन ऐकतात, पण तुझा नाही. मी हे माझं बोलतोय असं नाही, सगळ्यांचंच बोलतोय, फक्त माझ्यावर बोलायला तुझा विश्वास नाही. ती म्हटली नाही, मला मोजून दाखवा. आता नीट ऐका, मला सांगायचंय आहे ते एक. आंबे मोजायचे, पिशवीत हात घातला, एक आंबा घेतला, खाली ठेवला आणि बायकोनं म्हटलं बघ एक. हातात किती आहे? हातात एक. म्हटला किती? एक. झालं. परत पिशवीत हात घातला, आणखीन एक आंबा घेतला, खाली ठेवला आणि म्हटला बघ 2. हातात किती आहे? म्हटला किती? मला हेच सांगायचं आहे ते सगळं एक म्हणायला लागलो 2. कळालं का? बघा याच्यापेक्षा अधिक सोपं सांगता येणार नाही. अवघा रंग एक झाला. सोयराबाईंचे शब्द कसे पहा. अवघा रंग एक झाला. हे एक सांगताना मी तू पण गेले दुरी, हे एक सांगताना पाहते आणि पाहणे गेली दुरी, या सगळ्या भावना सोयराबाईंनी मांडल्या. मला असा विचार कधी कधी पडतो, अशा एका विशिष्ट अनुभूतीला पोहोचलेल्या सोयराबाई, एका विशिष्ट स्थितीवर पोहोचलेल्या सोयराबाई. एकीकडून सोयराबाईंचं अलौकिकत्व जरी असं असलं तरी संतांची लीला काही और असते. लौकिकाच्या दृष्टीने सोयराबाईंनी कधी आपल्या पातिव्रत्य धर्माचा किंवा संसारिक धर्माचा कधी त्याग केला नाही. म्हणजे मला असं वाटतं की संत चरित्रातली ही सगळ्यात महत्वाची वैशिष्ट्य आहे. जिजाबाईंचा एकीकडे एवढा मोठा अधिकार, पण जिजाईंनी संसारिक नावाचा जो धर्म आहे त्याला कधी त्यागलं नाही. जिजाईंनी पती सेवा नावाचा जो धर्म आहे, मी अनेक वेळेला बोललो, मागे आठवत आहे की नाही मला माहिती. लोक म्हणत असतील जिजाई भागवतर होत्या, प्रतिष्ठ होत्या, अमुक होत्या, तमुक होत्या. पण एक वाक्य सांगू, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची बायको होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री सामान्य नाही. तुकोबारांची बायको म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? त्याच्याही पेक्षा एक युक्तिवाद करतो. एखाद्या वेळेस माझा चुकेलही युक्तिवाद, पण करून जाऊ. मला असं वाटतं काटा काढण्याच्या का निमित्ताने होईना, पण भगवंतांनी जिच्या पायाला हात लावावा ती स्त्री सामान्य असेल का विचार करा. कथा माहिती आहे आपल्याला, म्हणून मला कधी गुंतायचं नाही. जेवढी तर कथा माहिती आहे ना, काटा टोचला की काय असेल ते असेल गेला, जाऊ द्या, मला त्याच्यात गुंतायचं नाही. पण पांडुरंगाने जिजाईच्या पायाला हात लावला नव्हता. जरा आणखीन धाडसाने एक पुढलं वाक्य सांगू. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या पायाला हात लावतात आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा मात्र जिजाईच्या पायाला हात लावतात. याच्यात जिजाईचं कुठे?
देवाने मात्र जिजाईच्या पायाला हात लावला. याचा बरं इतका अधिकार जिजाईचा. तुम्ही जिजाईचं चरित्र वेगळ्या अंगाने वाचा, मैपती महाराजांनी केलेलं आहे, फार गोड आहे. पण जिजाईनी आपला जो संसारिक धर्म आहे किंवा जो काही पती पत्नीचा धर्म आहे तो कधी सोडला नाही. जिजाईच्या चरित्रात वाक्य असं आहे, तुकाराम महाराज जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत पाणी सुद्धा घ्यायचं नाही, हा जिजाईचा नियम. हा किती मोठा धर्म. तसं एका तत्वज्ञानाच्या कसोटीवर सोयराबाई इतक्या उच्च अनुभूतीला जरी पोहोचलेल्या असल्या तरी चोखोबारांची सेवा नावाचा धर्म सोयराबाईंनी आपल्या जीवनामध्ये कधीही सोडला नाही. नित्य चोखोबारांची सेवा करावी, चोखोबारांच्या मर्जीमध्ये राहावं. चोखोबाराय काय म्हणतात त्या म्हणण्यामध्येच आपलं म्हणणं आहे असं म्हणून सोयराबाईंनी आपला संसारिक धर्म निभवावा. जे चोखोबारांचं मत तेच माझं मत आहे, मला वेगळं मत मांडायचं नाही, अशा स्थितीमध्ये सोयराबाई हा संसारिक धर्म तितक्याच ताकदीने सोयराबाईंनी सांभाळला. आता शेवटी संसार आहे आणि संसार या शब्दाचा अर्थच असा असतो, एक प्रसंग सुखाचा असतो आणि दुसरा प्रसंग दुःखाचा असतो. संसाराचा अर्थच आहे. सगळं सुख म्हणजेही संसार नव्हे आणि सगळं दुःख म्हणजेही संसार नव्हे. सुख दुःखाचं मिश्रण याचं नाव संसार. गरिबी आणि श्रीमंती याचं मिश्रण याचं नाव संसार. चांगले आणि वाईट अनुभव याचं नाव संसार. संसारामध्ये एक अनुभव चांगला असतो तर एक अनुभव वाईट असतो. भावना सातत्याने एकच एक भावना कायमस्वरूपी जिथं टिकत नाही त्याचं नाव संसार. जिथं काहीतरी बदल होत राहतोय त्याचं नाव संसार. मी मागे बोललो होतो, आदरणीय मॅडम माझ्या समोर आहेत कळगे म्हणा, निर्मल कुमार फडकुले सरांचं एक वाक्य सांगितलं. मी तर त्यांना फक्त ऐकलंय लांबून किंवा त्यांना पाहिलंय, मी फार त्यांना जवळून अनुभवलं नाही, पण आपण प्रत्यक्ष अनुभवलं. तुम्ही त्यांच्याकडे शिकायला होता. निर्मल कुमार फडकुले सरांना बघितलेली आदरणीय लक्ष्मणराव सर आहेत, आपण कळगे सर आहेत, ही सगळी मंडळी. फडकुले सरांचं एक व्याख्यानाचं वाक्य मला आठवलं. ते असं म्हणते होते की एक आलेला आनंदाचा क्षण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहत नाही त्याचं नाव संसार, आणि एक आलेला आनंदाचा क्षण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहतो त्याचं नाव परमार्थ. अशी त्यांनी व्याख्या केली. त्यांनी उदाहरण फार गोड दिलं. म्हणजे एकदा मिळालेला आनंदाचा क्षण पुन्हा राहत नाही तो संसार आहे, पण एकदा मिळालेला आनंदाचा क्षण कायमस्वरूपी राहतो त्याचं नाव अध्यात्म. अध्यात्माची भाषा वापर म्हणजे अध्यात्म इतक्या सोप्या पद्धतीने सरांनी समजावून सांगितलं. संसार असा का सांगितला? कारण संसाराचं स्वरूपच आहे बदलणं. बदल हा शब्द ज्याच्या बाबतीत लागू पडतो त्याचं नाव संसार, आणि अखंड न बदलणं हा शब्द ज्याच्या बाबतीत लागू पडतो त्याचं नाव अध्यात्म. मला सांगा, संसाराचे नियम बदलले पण तत्वज्ञानाचे नियम बदलले का? तत्वज्ञानाचे नियम बदल. मुळात तत्व या शब्दाचा अर्थ काय? ज्याच्यात बदलच होत नाही त्याचं नाव तत्व. ज्याच्यात बदल होत नाही ते मूळ जे आहे त्याचं नाव तत्व. संसारात बदल आहे. तुम्हीच बसलेली मोठी मंडळी आहात, तुम्हीच म्हणता तो काळ कसा होता आता कसं झालं, बदल नाही सगळं असं तुम्हीच म्हणता. काही काही माणसं अशी गमतीची. आता तुम्ही जुन्या काळातले सप्ते बघितलेले. पूर्वीच्या काळामध्ये मंडप नसायचे, पूर्वीच्या काळामध्ये माईक नसायचे. पूर्वी जेव्हा कीर्तन व्हायची गावोगावी, मला कीर्तनाच्या संबंधानेच माहिती आहे फारसं, मला काही अन्य बाकीच्या गोष्टी माहीत नाहीत, म्हणून मी कीर्तनाचीच उदाहरणं देते. गावामध्ये कीर्तनाला माईक नसायचा, गावामध्ये कीर्तनाला मंडप नसायचा. आमच्याकडे एक फडावरचं परंपरेतलं गाव आहे, आणि मग तरुण मुलं एकत्रित आली, माझ्या काही मार्गदर्शनाखाली एकत्रित येऊन त्यांनी भव्य मंडप दिला, माईक सिस्टीम वगैरे चांगली ठेवली. आणि मग गावातलाच एक वयोवृद्ध मनुष्य माझ्याजवळ आला आणि तो म्हणायला लागला, महाराज आपल्या काळात असं होतं का? मी म्हटलं आपल्या नाही, तुमच्या मनात. मी अलीकडे नाही, मला तुमच्या बोलू नका, आता तरी आणखी येईल मी तुमच्या बरोबर नाही. आपल्या काळात असं होतं का? किती बदललंय स्वरूप असं म्हणतात. याचा अर्थ काय? या सगळ्या आकारमान जे आहे ते बदलणार. फडकुले सर असं म्हणायचे की एकदा मिळालेला एक आनंदाचा क्षण नंतर राहत नाही. त्यांनी दिलेलं उदाहरण सांगून मागे बोललोय, परंतु आता विषय आलाय म्हणून सांगून दिलं. त्यांनी उदाहरण असं दिलं, लग्नाची वेळ होती, स्टेजवर अंतरपाठ
धरलेला होता, पलीकडे बायको होती, अलीकडे हा नवरा जे विवाह करणारे जे आहेत ते होते. आणि लग्न झालेलं हे आजी आजोबा एकदा मारुतीच्या त्या आजोबाने आपल्या बायकोला म्हणजे त्या आजीला विचारलं, का ग आपल्या लग्नाच्या वेळेला अंतरपाटाच्या पलीकडे तू होती, अंतरपाटाच्या अलीकडे मी होतो, त्यावेळेस आता ती आजी म्हणजे याची बायकोच, ती तेवढ्याच ताकदीची. तिनं सांगितलं, हे पहा आपल्या लग्नाच्या वेळेला स्टेजवर पलीकडे तुम्ही होता, अलीकडे मी होते, मध्ये अंतरपाट पकडलेला होता, त्यावेळेस अंतरपाटाच्या पलीकडून तुम्ही माझ्याकडे ज्या पद्धतीने बघून ज्या पद्धतीने पाहिलं होतं तसं पाहणं बरं आता. आणि मग फडकुले सर म्हणायचे, तसं पाहणं नाही आणि तसं हसणं नाही, त्याचं नाव संसार असं ते म्हणायचे. तसं पहा दुःख असेल सुखम, या नाव संसार. संसाराचं स्वरूप सांगताना हेच सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. एक काळ आनंदाचे असतात, एक काळ दुःखाचे असतात. आता ऐका पुढे. सोयराबाई जरी अनुभूतीच्या दृष्टीने एका विशिष्ट स्थितीवर पोहोचलेली असल्या तरी लौकिकाच्या दृष्टीने मात्र एक खंत आहे. आता म्हणून मी म्हटलं, एका बाजूने मी एक वेगळी सोयराबाई तुमच्या समोर जी काही चोखोबारांच्या जीवनचरित्रात अभंगाच्या रूपाने आहे ती समोर ठेवली. अवघा रंग एक झाला. पण अशा अनुभूतीपर्यंत जरी सोयराबाई असल्या तरी देह असेपर्यंत लौकिक धर्म सुटत नाही ना. आणि लौकिक धर्म सुटत नाही म्हटल्यानंतर लौकिकाचे प्रसंग हे लौकिक अर्थानेच मांडावे लागतात. आणि त्यामुळे एक चोखोबारांच्या आणि सोयराबाईच्या संसारामध्ये एक मात्र खंत आहे. काय खंत आहे तर मुलबाळ नाही याची खंत आहे. मुलबाळ नाही याची खंत. आणि मग सोयराबाईला कुठंतरी असं मनामध्ये वाटायचं की आपल्याला मूल नाही किंवा आपल्याला बाळ नाही, आपला काहीतरी वंश पुढं असाच भक्तीचा टिकला पाहिजे, चालला पाहिजे. आता ही लोककथा आहे. परत नंतर याला एक लोककथा सभाकर्मांनी मांडलेली आहे. मग कुणीतरी एक याच त्यांच्या दारात आला, त्यांनी काहीतरी खायला मागितलं, पण ते दही दिलं म्हणे, त्याच्यातलं थोडं दही उष्टत राहिलं तसंच तेच दही सोयराबाईंनी घेतलं आणि मग तो एक आशीर्वादच आहे असा तो समजला वगैरे वगैरे. अशा त्या पुढच्या कथा जोडलेल्या गेल्या. मला त्याच्यात गुंतायचं नाही. पण आपल्याला मुलबाळ नाही याची खंत आहे. काही पांडुरंगाची कृपा, काही संसारिक नियम आणि त्यानुसार सोयराबाईंना गर्भधारणा झाली. आणि मग तो जो असणारा काळ आहे, आता बाळातपणाचे दिवस अगदी जवळ आलेले आहेत. हे जेव्हा सोयराबाईच्या लक्षात आलं तेव्हा सोयराबाईंनी विचार केला की आपण पंढरपुरामध्ये येऊन राहिलेलो आहे, परंतु आपल्याला इथं फारसं कोणी जास्त मदत करणारं नाही. बरं, त्या काळातली परिस्थिती अशी की या समाजाकडे बघताना एका तुच्छतेने बघणारा तो समाज, त्यामुळे अन्य कोणी वर्णीय आपल्याला मदत करणार नाही याची जाणीव सोयराबाईला असल्यामुळे सोयराबाईंनी आपल्या मालकाला चोखोबारांना सांगितलं, एक काम करा, तुम्ही तुमच्या बहिणीला बोलवून आणा. अशा प्रसंगामध्ये एखाद्या स्त्रीचा आधार लागतो आम्हाला आणि म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला बोलवून आणा. चोखोबारांनी सांगितलं ठीक आहे. असं सांगतात की चोखोबारा बहिणीला बोलवायला गेले आणि बहिणीला बोलवायला म्हणून गेले आणि जेव्हा गावात प्रवेश केल्या बरोबर पांडुरंगाचं मंदिर दिसलं. आता हे चोखोबारा पांडुरंगाचं मंदिर बघितल्याबरोबर पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन तिथंच नामस्मरण करत राहिले. आपल्याला आपल्या बायकोनी बहिणीला बोलवायला पाठवलंय. आपली बायको आता बाळणपणाची स्थिती आहे, तिला वेदना होत आहे, तिथं एखाद्या स्त्रीची गरज आहे, हे सगळं विसरून गेले चोखोबार आहे आणि भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झाले. आता तो प्रसंग जवळ येऊ लागला, काय करावं. सोयराबाई विचार करायला लागल्या, ते गेले खरं, तेव्हा यायला पाहिजे, पण आणखीनही ते येत नाही. आणि म्हणून एका दुःखाने आवेगाने सोयराबाईंनी पांडुरंगाला हाका मारायला सुरुवात केली. अरे देवा, काय करू आता, कसा त्या माझ्या निर्मळा वहिनीकडे कसा तो माझा निरोप पोहोच होईल, हे कुठं गेलेत माहीत नाही, काही नाही. आणि म्हणून ही आर्त हाक पांडुरंगाच्या कानावर पडली. आणि भक्तिशास्त्र असं सांगतं, पांडुरंगाने अक्षरशः निर्मळेचं रूप धारण केलं आणि पांडुरंग परमात्मा स्वतःहून चोखोबाराच्या दारावर आले आणि त्या दारावर येऊन तो दार वाजवायला सुरुवात केली. प्रमाण असं दिलंय, चोखयाची बहीण झाला सारंग पाणी, वहिनी उघडा दार हाका मार. चोखयाची बहीण नामदेवाने वर्णन केलं. चोखयाची बहीण झाला सारंग पाणी,
स्वतः भगवंतानी चोखोबाराच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि हाक मारायला सुरुवात केली. वहिनी उघडादार, हाका मारी. एकदम सोयराबाईंनी दरवाजा उघडला तर निर्मळा समोर. तिला माहीतच नाही हा देव आहे, तिला माहीत नाही. आणि मग पांडुरंगाने ते सगळं दायित्व स्वीकारलं, बाळांपण पूर्णपणे केलं. आता पांडुरंगाचा हात लागल्यानंतर काय तिथं कमी व्यवस्थित पद्धतीने बाळांपण झालं. नवे नवे असं सांगतात की 1 महिनाभर देव त्यांच्याच घरी राहिले आणि मुलाचं नामकरण करूनच गेले, तोपर्यंत थांबले. आणि मग देवानी स्वतःहूनच त्याचं नाव ठेवून टाकलं कर्मवीरा. त्या मुलाचं नाव ठेवून टाकलं कर्मवीरा. आणि मग 1 महिन्यानंतर जेव्हा चोखोबाराय एका स्थितीवर येतात आणि मग चोखोबारांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला बहिणीला बोलवायला सांगितलंय. आणि मग ते निर्मळेला घेऊन गेले. निर्मळेला घरी घेऊन गेले तर बाळांपण झालेलं होतं, मुलगा 1 महिन्याचा झालेला होता. आणि मग सगळं बघितलं. मग विचारलं चोखोबारांनी, अगं मी तर आता आलो, हे कुणी केलं? म्हटले वहिनीनीच केलं. कोणत्या वहिनीने केलं? अहो निर्मळा वहिनी आल्या होत्या. अगं ही निर्मळा तर मी आत्ता घेऊन आलो होतो, कोण आलं होतं? आणि मग मात्र चोखोबाईंच्या लक्षात आलं की पांडुरंगानेच माझ्याकरता हे सगळं केलं. आणि मग चोखोबाराय पांडुरंगाच्या समोर आपल्या अंतःकरणातल्या भावना प्रकट करू लागले. चोखोबाराय देवाच्या मंदिरात जातात आणि देवाला सांगतात, देवा ही न याची माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा. आता बघा तुझी भाषा, या घटनेनंतरची भाषा कशी आहे. देवा ही न याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवड्याने. स्वतःच्या अंतःकरणाचं एक शल्य चोखोबारांनी देवाच्या समोर मांडलं. देवा काही इतक्या गोष्टी आहेत की ज्या मला कराव्याशा वाटतात तुझ्या संबंधाने, पण त्या मला करता येत नाही. का? कारण मी एका हीन यातीमध्ये जन्माला आलो. हीन याती माझी देवा, कैशी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्याप्रती, माझा नागताची कर सिंतोडा घेताची करा. काय स्थिती आहे ती समाज. माझा स्पर्श जरी झाला तरी स्नान करणारा हा समाज, ही वर्ण व्यवस्था, मी तुझ्यापर्यंत पोहोचायचं कसं देवा? तुझ्यापर्यंत यावं तर मला ढकलून देतात, बाजूला काढतात. ढकलून देण्याच्या निमित्ताने मला स्पर्श झाला तर लगेच अपशकून झाला म्हणून अंघोळ करतात. असा हा समाज व्यवस्था, अशी ही वर्ण व्यवस्था. देवा मी काय करू? माझ्या गोविंदा गोपाळा करुणा भाती चोखा. चोखोबारांनी अंतःकरणातली कारुण्य देवाच्या समोर प्रगट केलं. आणि मग देव आणि चोखोबाराय यांच्या या संवादामध्ये चोखोबारांनी जेव्हा आपलं हीनत्व, आपल्या उणीवा देवाच्या समोर मांडल्या, मला काही कर्म करायला गेलो तर मला करू दिलं जात नाही. का? माझ्या यातीची बंधनं मला येतात. ज्ञान नावाच्या मार्गाकरता लागणाऱ्या ज्या काही अन्य साधनांचा विचार केला जातो ते करायला जावं तर ते मला करू दिलं जात नाही. का? मला यातीची बंधनं लागतात. भक्तीमध्ये मनमोकळी भक्ती करायला गेलो तरी मला करू दिली जात नाही, मला यातीची बंधनं लागतात. योग, कर्म, ज्ञान या सगळ्यामध्ये मला कुठेही जात असताना सारखा हा वर्ण व्यवस्था, ही समाज व्यवस्था यातीची बंधनं लावतं. हे अंतःकरण जेव्हा देवाच्या समोर मोकळं करत होते, भगवंताच्याही डोळ्यातून अश्रू येत होते. भगवंतांनी एकदम कुतूहलाने चोखोबाराला एक प्रश्न केला, चोखा मग आता तू काय करशील? काय करशील? असा प्रसंग आहे तर काय करशील? चोखोबाराने सांगितलं, देवा मला माहित आहे मी सगळं जरी तुझ्या समोर मांडलं तरी तू मलाच विचारणार काय करशील, तू नाही सांगणार. मला माहित आहे तू परीक्षा बघणार आहेस, मला माहित आहे देवा. पण तुला मी कालच सांगितलं होतं, आम्हाला एक वर्म सापडलंय असं मी कालच सांगितलं होतं. कालचं वर्म आठवतंय का? बघा वर्म हा शब्द काल नाही, वर्म शब्द आठवला तर साप आणि विंचू तेवढं तरी आठवत आहे ना. झालं तेच उदाहरण होतं वर्माला. कधी कधी सिद्धांत लक्षात राहत नाहीत पण गोष्टी लोकांच्या लक्षात राहतात. काय काही माणसं अशी गमतीची असतात, कसं झालं प्रवचन, काय गोष्टी करताय होय, काय गोष्टी सांगितल्या. एखाद्याला हसवलं प्रवचनाची, काय महाराजांनी हसवलं, हसवण्याकरता प्रवचन आहे, हसवण्याकरता कीर्तन आहे का? मनोरंजनाचं साधन म्हणून कीर्तन नव्हे, मनोरंजनाचं साधन म्हणून प्रवचन नव्हे. तत्वज्ञानाची, भक्तीची भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरावी याच्याकरिता प्रवचन कीर्तनाची साधनं वारकरी संप्रदायाने आपल्या समोर मांडली.
चोखोबारांनी सांगितलं, देवा असं जरी असलं, कर्म करण्याचा अधिकार मला नाही अशी जरी ही समाज व्यवस्था सांगत असली, ज्ञान घेण्याचा अधिकार मला नाही असं जरी ही समाज व्यवस्था मला सांगत असली, योग करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही असं जरी ही समाज व्यवस्था मला सांगत असली, तरी देवा तुझ्याजवळ येण्याकरिता या कर्म ज्ञान योग नावाच्याच मार्गाने यावं लागतं असं काही नाही. आम्हाला एक वर्ग सापडलंय देवा, तुझ्याजवळ येण्याकरिता आम्हाला एक वर्ग सापडलाय. काय वर्ग सापडलंय? मग चोखोबारांनी एक अतिशय गोड अभंग देवाच्या समोर म्हणून दाखवला. तो अभंग असा आहे, अवघे मंगळ तुमचे गुणगान माझा तो श्रम पाहता. जरी गेल्यानंतर अभंग आवडून बघा. अवघे मंगळ तुझे गुणनाम पाहता तो श्रम पाहता जाये, गोड हे गोजिरे नाम तुमचे देवा आठव हा द्यावा मज लागे, या परते मागणे नाही तुझे आता पुरवावी अनाथा आळी माझी, चोखा म्हणे देवा होऊनी उदार ठेवा कृपा कर माथा माझ्या. चोखोबारांची ही भाषा फार गोड आहे. चोखोबारा सांगतात, अवघे मंगळ तुमचे गुणगान माझा तो श्रम पाहता जाईल. अवघे मंगळ तुमचे गुणगान. चोखोबारा सांगतात, देवा कर्म ज्ञान योग जप तप अशी अनेक साधनं जरी वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलेली असली परमात्मा प्राप्तीची, आणि ती साधनं करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं म्हणून जरी ही समाज व्यवस्था आम्हाला सांगत असली, तरी तुझ्यापर्यंत जाण्याकरिता लागणारं एक साधन मात्र आम्हाला सापडलंय. आणि ते साधन म्हणजे कोणतं आहे? तुझं नाम. तुझं नाम आम्हाला सापडलंय. हे नामस्मरण नावाचं साधन या सगळ्या मार्गांपेक्षा सुद्धा वेगळं आहे. तुझ्यापर्यंत अलगद पद्धतीने घेऊन जाणार आहे. जरा आणखीन वैशिष्ट्य सांगतो. नारद भक्ती सूत्र नावाचा एक ग्रंथ आहे, आवर्जून वाचा. त्याच्यामध्ये या नामभक्तीचं वैशिष्ट्य सांगताना नारदाने असं सांगितलंय की नामभक्ती कशी आहे? सातू कर्म ज्ञान योगेभ्या अपि अधिकतरा. की नामभक्ती कर्म ज्ञान योगापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. असं का म्हटलं असं? चोखोबारा सांगतात, नाम नावाची भक्ती आमच्या हातामध्ये आलेली आहे. कर्म ज्ञान योग नावाचा मार्ग स्वीकार करायची आम्हाला सामर्थ्य नाही किंवा समाज व्यवस्था मान्यता देत नाही. मान्य देवा, पण या सगळ्या साधनापेक्षा सुद्धा एक वेगळं साधन आणि श्रेष्ठ साधन आमच्या हातात आलं. जरा पुढे बोलू देवा. या सगळ्या साधनापेक्षा वेगळं, या सगळ्या साधनापेक्षा सोपं आणि या सगळ्या साधनापेक्षा श्रेष्ठ असं साधन जर काय असेल तर तुझं नामस्मरण आहे. कर्म ज्ञान योग या तीनही साधनापेक्षा वेगळं नाम नावाचं साधन आहे. कर्म ज्ञान योग या तीनही साधनापेक्षा सोपं नाम नावाचं साधन आहे. कर्म ज्ञान योग या तीनही साधनापेक्षा श्रेष्ठ नाम नावाचं साधन आहे. हे नाम नावाचं साधन आमच्या हातात सोपं आहे आणि श्रेष्ठ आहे. आता तत्वज्ञानाची चर्चा पुष्कळ आहे, एका वाक्यात देतो, बारीक आहे. कर्म नावाचं साधन, ज्ञान नावाचं साधन, योग नावाचं साधन आणि नाम नावाचं साधन. या साधनांनी प्राप्ती कशा कशाची आहे ऐका. कर्म नावाच्या साधनाने अंतःकरण शुद्धी, ज्ञान नावाच्या साधनाने मोक्ष, योग नावाच्या साधनाने चित्तवृत्तीचा निरोध आणि नाम नावाच्या साधनाने भगवंताची प्राप्ती. झाली 4 साधनं आणि 4 फळ. कर्म नावाचं साधन अंतःकरण शुद्धीकडे घेऊन जातं, ज्ञान नावाचं साधन मोक्षाकडे घेऊन जातं, योग नावाचं साधन चित्तवृत्ती निरोधाकडे घेऊन जातं आणि नाम नावाचं साधन भगवंताच्या प्राप्ती नावाच्या साध्याकडे घेऊन जातं. आता आणखीन वैशिष्ट्य सांग. कर्माचं फल आहे अंतःकरण शुद्धी, पण अंतःकरण शुद्धी झाली की कर्म नावाचं साधन संपतं. ज्ञानाचं फल आहे मोक्ष, पण मोक्ष प्राप्त झाला की ज्ञान नावाचं साधन संपतं. योगाचं नाव आहे, योगाचं फल आहे चित्तवृत्तीचा निरोध, पण चित्तवृत्तीचा निरोध नावाचं फल प्राप्त झालं की योग नावाचं साधन संपतं. नामाचं फल आहे भगवंताची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती झाली की नाम नावाचं साधन संपत नाही, उलट वाढतं. म्हणून या तिघापेक्षा वेगळा. बाकीची साधनं संपून जातात, पण नाम नावाचं साधन संपून जात नाही. चोखोबारा सांगतात, देवा या अन्य साधनापेक्षा हे नाम नावाचं साधन श्रेष्ठ आहे आणि ते आमच्या हाताला आले. आणि आणखीन एक देवा महत्वाची गोष्ट अशी आहे, कर्म ज्ञान योग नावाची साधनं करण्याकरिता वर्ण व्यवस्थेची गरज असेल
पण नाम नावाचं साधन करण्याकरिता वर्ण व्यवस्थेची गरज नाही. सकळ अशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीचा. तुकोबरांचे शब्द आहेत, यारे यारे लहान थोर. या ज्ञानोबर आहे, सोप्या शब्दात सांगतात, असोनी संसारी जीवे विभू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. काय सांगतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पुन्हा. या सगळ्या दाखला तुकोबर आहे मोकळ्यापणाने देवाच्या समोर व्यक्त करतात. मी जेव्हा हे अभंग वाचतो आणि चोखोबरांचं हे चित्रण डोळ्यासमोर येतं, काय तो प्रसंग असेल की चोखोबरांनी बोलावं आणि देवाने ऐकावं. मला असं वाटतं की देवाला ऐकवायला लावणारा या जगातला एकच वर्ग आहे आणि तो संतांचा वर्ग आहे, की जिथं देवाला ऐकवायला लावतात. जरा पुढे बोलतो, देव ज्यांचं ऐकतो ते एकच वर्ग आहे, तो संतांचा. काही प्रसंग असे मी काही अभंग पुढे मांडेल. अगदी निक्षून चोखोबर आहे, कधी कधी देवाला बोलतात. कडक शब्दामध्ये देवाला बोलणारे चोखोबरायच आहेत आणि विनवणीच्या स्वरामध्ये बोलणारे चोखोबरायच आहेत. तू आणि मी एकच आहे अशी भावना व्यक्त करणारे चोखोबरायच आहेत. समाज व्यवस्थेवर हसून उगवणारे चोखोबरायच आहेत. या समाज आमचे माझ्यावर ऋण आहे असं सांगणारे सुद्धा चोखोबरायच. किती विविध भूमिका चोखोबराय अभंगातून घडवतात. आणि याच्यातली एक भूमिका सांगताना देवाला सांगतात, देवा मान्य सांगितलं असेल, कर्म असेल तरच देवा जवळ जाता येतं. काय ते कर्म यज्ञ अमुक तमुक अमुक तमुक सांगितलं. ज्ञान असेल तरच तू मिळत असेल. ज्ञानदेव तू कैवल्य उपनिषद सांगतं. योगाने तुला प्राप्त करून घेता येतं. सांगितलं असेल देवा, आम्हाला हे करता येत नाही असं समाज व्यवस्था सांगते ना. पण आम्हाला माहित आहे नाम असलं की तो हातामध्ये येतो. नाम असलं की जरा आणखी देवा बोलू, इतर साधनाने तुझ्यापर्यंत जावं लागतं. पण नामस्मरण नावाचं साधन असं आहे की ते तुलाच घेऊन येतं. आता म्हटलं का बघ, अभंग सांगू घरी गेल्यानंतर वाचा. नामसंकीर्तन साधन तरी सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. हा अभंग वाचत असताना तुकोबरांचे शब्द आहेत, ननगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सुखे येतो घरा नारायण. हे प्रमाण फारसं नाही पाठात, तर हरिपाठाचं प्रमाण घ्या. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी ना. द्वारकेचा राणा, राणा या शब्दाचा अर्थ राजा. द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण कुठं आहे? पांडवा घरी. पांडव द्वारकेत नाही, द्वारकेचा राजा पांडवात. हे विशेष आहे. असं पांडवांनी काय केलं? नामस्मरण. बाकी काही पांडवांनी काय केलं? त्यामुळे नाम ते तुला घेऊन येते. नाम नावाचं साधन असं आहे. नारदवंती सूत्रामध्ये अव्यावर्त भजनात नावाचं सूत्र दिलं आहे. नामस्मरणाचं तुकोबरांचे शब्द आहेत, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबराच सांगतात, दिनदर्शिनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. आम्हाला या नाम नावाच्या साधनापुढे दुसरं काही सुचत नाही. आम्ही दुसरी कोणती, मी अनेक वेळेला सांगत असतो, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार नावाचे मोठे विद्वान कीर्तनकार होते वारकरी संप्रदाय. ज्यांनी जुन्या काळातली मंडळी असतील त्यांना माहीत असेल, जगन्नाथ अण्णा पवार फार मोठे विद्वान होते. ते गमती फार गोड बोलायचे. ते असं म्हणायचे की तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही आणि आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही असं म्हणायचे. पुढं कोटी करताना ते असं म्हणायचे, तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही म्हणून त्यांच्याकरता भगवान येतात, विमान घेऊन येतात. प्रयाण काळी देवे विमान पाठवले. आम्हाला काही काही ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर ते एक लाकडी विमान करतात. तुम्हाला माहित नसेल, बहुतेक मंगळवेढा भागामध्ये नसेल. ते काय करतात, लाकडाचं विमान करतात, त्याला दोऱ्या बांधतात. त्या विमानाला एक हार आरोपलेला असतो सर, आणि कीर्तनकाराला तो हार घालायचा. ते बटन दाबलं की त्या दोऱ्यातून ते विमान वाजत वाजत येतं आणि महाराजांच्या गळ्यात हार घालतात. काही करतात कीर्तन. माझा एका कीर्तनात असाच हार घातला विमानात. मी आपलं कीर्तन झाल्यावर विचारलं त्या कमिटीला, हे काय आहे? त्याच्यात एकाने सांगितलं, महाराज तुम्हाला माहित नाही का, तुकाराम महाराजांकरता विमान आलं होतं, तुम्हाला माहित नाही का? मलाच विचारलं माहित नाही. मला प्रश्न पडला, महाराज मी आहे का हे? अरे बाबा मला माहित आहे, आम्ही सांगतो, प्रमाण सांगतो, कथा सांगतो. त्याचा याचा काय संबंध आहे? तो तेवढ्यावर बसला नाही. तो म्हटलं, तुकाराम महाराजांकरता जसं विमान आलं होतं तसं हे तुमच्याकरता विमान. काय
एवढं सगळं झाल्यावर मी गप्प बसलो, पण गप्प बसतो त्याचं नाव कुठं महाराज असतं का? मी त्याला पुढला प्रश्न विचारला, मी म्हटलं वेड्यासारखं काय बोलतात, तुकाराम महाराजांना जसं विमान तसं आमच्याकडचं विमान, पण तुकाराम महाराजांना आलेलं विमान खरं होतं, ते आमच्याकडचं आणलेलं विमान खोट आहे. तो म्हटलं महाराज कुठं खरं आहे, उदाहरण अशी गमतीची नाम. तुकोबरांची ताकद, तुकोबरांची ताकद, नामदेवांची ताकद, ज्ञानोबरांची ताकद ज्याच्यामध्ये आहे ते नाम आहे. म्हणून तुकोबरांनी देवाला सांगितलं, देवा अवघे मंगळ तुमचे गुणनाम, माझा तो श्रम पाहता जाईल. मला माहिती आहे देवा, या जगातलं सगळ्यात मोठं मांगल्य जर काही असेल तर ते तुझं नाव आहे. तुझ्या नामाच्या पुढे दुसरं कोणतं मांगल्य नाहीये. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम, आधी ज्ञानेश्वर महाराजांची वाक्य. सकळ मंगळ निधी, निधी या शब्दाचा अर्थ ठेवा. सर्व मांगल्याचा ठेवा जर काय असेल तर तुझं नाव. तुकोबराय सांगतात, अवघे मंगळ तुमचे गुणनाम, माझा तो श्रम पाहता जाये. गोड हे गोजिरे नाम तुमचे देवा, आठवा हा द्यावा मज लागे. गोड हे गोजिरे नाम तुमचे देवा, तुझं नाव कसं आहे? गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व का. तुझं नाव गोड आहे. नाम गोड पुरे गोड सगळं आहे. तुझं नाव गोड आहे. आणि त्या गोड असलेल्या नावाची ताकद फार वेगळी. तुझं नामस्मरण हे जे गोड आहे ते काही सामान्य गोड आहे अशातला भाग नाही. त्या नामाच्या गोडीचा जर विचार आपल्याला करायचा झाला, नामस्मरणाच्या गोडीच्या, देवाचं नाव गोड आहे. किती गोड आहे? नाही गोड आहे, पण काहीतरी तुलना असेल ना. गोड पदार्थामध्ये तुलना केली जाते. आपल्याकडे गोड पदार्थामध्ये तुलना केली जाते. आमच्याकडे ते द्वादशीला पंक्ती असतात, म्हणजे पंक्तीवाले फार गमतीचे असतात. आम्हाला ते विचारतात गोड काय करायचं विचारतात, आणि म्हणतो करा तुम्हाला काहीतरी. त्यांना नाही नाही सांगा. आम्ही सांगतो बाबा गेल्या वेळेस तरी जिलेबी केली होती, नाही मग आमची वासना त्याच्यापेक्षा गोड, त्याच्यापेक्षा गोड. गोड पदार्थाची तुलना असते. भगवंताचं नाम गोड आहे, पण किती गोड आहे काय त्याला तुलना करता येईल का? नामदेवांचं एक अभंग तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर लगेच येईल बघा. नामदेवांनी सांगितलं, भगवंताचं नाम गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देव, मन माझे केशवा काबा दे. अमृतापेक्षा सुद्धा नाम गोड आहे. माझा एक प्रश्न आहे, मला चोकोबरांच्या एका महत्वाच्या कथेकडे आता यायचं आहे, म्हणून मी हा सगळा विस्तार करायला. नामदेवांनी सांगितलं अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव गोड आहे. मला मंगळवेडेकरांना एक प्रश्न विचारायचा आहे, खरंच सांगा, अमृत गोड आहे का आंबट आहे? कुणी सांगा. जे सांगतील त्यांच्या घरी आम्ही अख्खे आलो. आम्हाला अमृत माहित नाही, पण गाडा असतो बघा, अमृत तुल्य चहा, आम्हाला थोडंच माहिती. अमृत माहित काय? मला आणखीन एक विशेष वाटतं. माझी युक्तिवाद चुकीची असते, पण आपण एवढ्या चांगल्या कसोटी भेटले तर मी घासून घ्यायला काय हरकत आहे मला, म्हणून मी बोलतो. अमृत या शब्दाचा अर्थ करताना काय करायचं? अमृत म्हणजे नेमकं काय? सरळ शब्दाचा अर्थ करायचा झाला तर न मृतम इति अमृतम, जे मरू देत नाही त्याचं नाव अमृत. बरोबर आहे. मी एकाला विचारलं दुसरा प्रश्न, म्हटलं हे अमृत कुठं असतं? तो म्हटला स्वर्गामध्ये, इंद्राकडे. बस, म्हणजे अमृत आहे कुठं? स्वर्गामध्ये. अमृत काय करतं? मरू देत. मी पुन्हा विचारलं, आहे कुठं? स्वर्गात. काय करतं? मरू. पुन्हा विचारतो, आपल्याला काय आहे कुठं? स्वर्गात. काय करतं? म्हणजे मरू न देणारं अमृत घ्यायचं असेल तर स्वर्गात जावं. कसं करायचं बघा. या सगळ्या मुलांपेक्षा आपला अमृत म्हणजे चहाच बरा आहे. अमृताला शोधायला स्वर्गात जाणार. बरं ठीक आहे, मान्य मी एखाद्या वेळेस मान्य केलं. काय चोकोबरांच्या चरित्रात एक त्या संबंधाने कथा आलेली आहे. मी मग काल का परवा बोललो, नेमाडे सरांनी त्याच्यावर प्रहार केलाय त्यांचा प्रस्ताव नेऊन. पण ठीक आहे, पण चोकोबरांच्या जीवनचरित्राच्या वैभवात भर टाकणारी आहे ना, मग मांडायला हरकत नाही. नाथरायांची प्रमाण आहेत त्याला. एकनाथ महाराजांनी त्याला आधार दिलाय. हे घडलंय असा आधार दिलाय. काय घडलं? अमृतापेक्षा नाम गोड आहे. कसं?
हे सिद्ध करण्याकरता चोखोबांच्या चरित्रातली एक घटना अशी सांगितली जाते. काय झालं म्हणजे स्वर्गाचा राजा जो इंद्र, त्याच्याकडे असलेलं जे अमृत आहे त्या अमृतालाच एकदा रोग झाला. काय अशुद्ध झालं, कशामुळे झालं. आता ते अशुद्ध झालं, रोग झाला, काय करायचं. इंद्राला प्रश्न पडला, अरे बापरे, हे अमृत शुद्ध करायचं कसं काय. आता उलट अमृत आहे म्हणून तर मी सगळ्याला म्हणतोय, राजा म्हणून घेतोय. सगळेजण जे मला हात जोडतात ते याच्याकरता जोडतात ना. काहीतरी असल्याशिवाय माणसं हात जोडतच नाही, हे तितकंच घर आहे. काहीतरी असावं लागतं, त्याच्याशिवाय लोक हात जोडत नाही. म्हणजे मग मला जे लोक हात जोडतात ते त्याच्याकरता. पण आता हे अमृत अशुद्ध झालं, काय करायचं. आणि म्हणून स्वर्गाचा राजा असलेला इंद्र त्यांनी नारदांना विचारलं की अमृत शुद्ध करायचं आहे, काय करावं लागेल, कसं करावं लागेल. नारदांनी सांगितलं, इंद्रा एक काम कर, तुझं अमृत हे शुद्ध करायचं असेल तर तू मृत्यू लोकामध्ये जा आणि पंढरपुरामध्ये जा आणि पांडुरंगाकडेच जा, त्याच्याशिवाय हे अमृत शुद्ध होणार. म्हणजे पंढरपुरामध्ये गेल्याशिवाय तुझं अमृत शुद्ध होणार. इंद्राने विचार केला, काही हरकत नाही. आता बघा, इंद्र अमृताचा कलश घेऊन पंढरीच्या वारीला आला. का, अमृत शुद्ध करायचं म्हणून वारीला आला. पण याच्याकरता म्हणून बहुतांशी जी येतात ना इंद्र, ते याच अपेक्षेने येतात वारीला. जाऊ दे, आता मी सांगत नाही आहे इंद्रांची नावं. ते इंद्र याच अपेक्षेने येतात. अपेक्षेने आला ना तो, अमृत शुद्ध व्हावं या अपेक्षेने आला. म्हणजे जरा गमतीने पुढे बोलायचं झालं तर जे अपेक्षेने येतो वारीला तो इंद्र, जो अपेक्षेने येत नाही वारीला तो वारकरी. वारकरी शब्दाचा अर्थ असा आहे, वारकऱ्याला काही अपेक्षा नाही. काय वारकऱ्याला अपेक्षा. ज्या वारकऱ्यांनी मोक्ष सुखा हरून नाता म्हटलं त्या वारकऱ्याला मोक्षाची सुद्धा गरज नाही, तर बाकी त्याचं काय घेऊन बसला. अपेक्षाच नाही, कसं त्याचं नाव वारकरी. पण इंद्र अपेक्षेने आला, त्याला ते अमृत शुद्ध करायचं होतं. तो इंद्र घेऊन आला त्या अमृताचा कलश आला. आता त्याला माहित नाही इथं कुठं जायचं असतं, काय जायचं असतं. वाळवंटात आला. एका वारकऱ्याला विचारलं, अहो म्हटले मी आलोय, म्हटले स्वर्गाचा राजा आहे, इंद्र आहे. बरं ठीक आहे, मग मला पांडुरंगाला भेटायचं आहे, ते कुठे भेटतील, त्याच्याकडे जायचं आहे, कुठे भेटतील. त्या वारकऱ्यांनी सांगितलं, आमचा देव इकडे तिकडे कुठेही नसतो. माझे भक्त गाती जेथे नारदांनी उभारले, मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. आमचा देव इकडे तिकडे कुठेही नाही. जिथं भजन कीर्तन चालू आहे ना तिथं देव असतो. म्हणजे कुठं ते बघा, ते नामदेवांचे कीर्तन चालू आहे वाळवंटात, हो तिथंच आमचा पांडुरंग आहे. तिथंच तुम्ही गेले की मिळेल. ती निघाला इंद्र. पण ते इंद्राने पुन्हा प्रश्न केला, अहो इथं एवढे टाळकरी आहे, टाळ वाजवणारे वारकरी, याच्यात देवाला ओळखायचं कसं काय. तिथं आहे म्हणून सांगता, पण ओळखायचं कसं काय. त्यांनी सांगितलं, अहो साधी गोष्ट आहे. कसं ओळखायचं म्हणजे नाचता नाचता देवाचा गळला पितांबर असा ओळखायचा. सगळ्यात जास्त जी नाचतंय आणि देहभान हरवून नाचतोय ना तोच पांडुरंग आहे, दुसरं काही नाही. आमचे वडील एक वाक्य फार गोड सांगत असतात, दादांचा सरांना माहिती. आमच्या वडील असं सांगत असतात, कीर्तनामध्ये इतकं नाचावं गळला पितांबर, इतकं नाचावं होतं. म्हणजे देहभान हरपून कीर्तनात नाचावं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जे नामदेव सांगतात ते देव गेले. स्वर्गाचा राजा हा इंद्र अमृत घेऊन गेला, अमृताचा कळस घेऊन. आणि त्या नाचणाऱ्या पांडुरंगाला पाठी बघून असं डावचायला, असं पाठी मागून, ओ देवा जरा माझ्याकडे बघा, जरा माझ्याकडे बघा, इकडे बघा जरा. 2-3 वेळेस केलं तरी देव काही बघायला तयार. त्यांचं भाषणात आपलं चालत आहे. 2-3-4 वेळेस त्यांनी जवळ शेवट देवाने असं बघितलं, त्याला सांगितलंय कीर्तनात बोलत असेल गप्पच. हा देवाने सांगितलेला नियम आहे, तुम्ही सांभाळावा असं नाही, पण देवाने सांगितलं कीर्तन प्रवचनात बोलायचं नसतं, गप्पच. तो म्हटला, अहो मी माझे काम घेऊन आले, जे काही काम असेल ते कीर्तन झाल्यावर, आता नाही म्हणजे कीर्तन झालं. आता ते नामदेवांचं कीर्तन आपल्यासारखं 6 ते 8 वेळा अमुक तमुक असं नाही. आपल्याकडे जरा पुढे गेले की लोक म्हणतात एवढा उशीर असतो का, असं चालू होतं. आता ते नामदेवांचं कीर्तन कधी रात्री 12-12:30 संपतं. कीर्तन झाल्याबरोबर धावत हा इंद्र गेला आणि म्हणायला लागला, देवा आता तरी माझ्या कामाचं बघा. देवाने सांगितलं, पांडुरंगाने सांगितलं इंद्राला, अरे इंद्रा कीर्तन झालं म्हणून काय झालं, आता सगळ्यात महत्त्वाचा हरिजागर आहे आणि मला जागराला बसवला. रात्री बघा तुम्ही आता गावातल्या लोकांना माहीत असेल कीर्तन झाल्यावर जागर असतो, त्या जागराला बसावं लागतं म्हटले मला. आता म्हणजे मग कधी जागर संपल्यावर, आता जागर संपणार पहाटे,
आता तोपर्यंत काय करायचं? मार्गशीर्ष महिना, थंडीचे दिवस, त्या वाळवंटामध्ये तो इंद्र आलेला, कडकडून थंडी वाजायला लागलेली. कोणी त्याला विचारत नव्हतं, काही नव्हतं. कोणी काय इंद्रा, काय अमुक काय. तुम्हाला खरं सांगू का, किती जवळून आमचे इंद्र गेले तरी आम्ही विचारतच नाहीत. आम्हाला माहित असतं हे इंद्र कशाला आले, माहित असतं. कोण विचारतं त्या इंद्राला? कोणी त्या इंद्राकडे बघे ना, त्याला कोणी बस म्हणे ना, काही. थंडी कसा तरी कडकडून असा पडलेला होता इंद्र. पहाट झाली, तो जागर संपला. संपल्याबरोबर इंद्राला वाटलं हा बरं पांडुरंगा आता तरी माझ्या कामात बघा. भगवंतांनी सांगितलं, अरे इंद्रा, जागर झाला म्हणून काय झालं, आता सगळ्यात महत्वाचा काकडा आहे. पहाटे काकडा आहे आणि मला काकड्यावर थांबावं, आता याला माहितच नाही काकडा म्हणजे काय. असे बरेच इंद्र आहेत की ज्यांना काकडाच माहित नाही, कारण तो पहाटे असतो ना, हे सूर्यवंशी त्याला माहित नाही, त्याला माहितच नाही. सोडला काकडा, काकडा झाल्यावर इंद्राने सांगितलं, देवा हे जर अगोदर सांगितलं असतं तर मी जरा वाकडा झालो नसतो का. अहो मी झोपलो नाही म्हणजे वाट बघत बसायला. तुम्ही म्हणता आता काकडा झाल्यावर तरी नाही ये जरा काकडा झाला. काकडा झाल्यानंतर गेल्याबरोबर देवाने सांगितलं, आता महापूजा आहे, अभिषेक आहे, स्नान आहे. ते झाल्यावर मग ते झाल्यावर पुन्हा इंद्र गेला, ते अमृताचा कळे गेला. आता काय, आता तरी करायची शुद्ध. भगवंतांनी सांगितलं, हे पहा इंद्रा, आता महत्वाचं नाही का. पांडुरंगाने सांगितलं, इंद्रा, एकादशीचं जागर झालेलं आहे आणि द्वादशीला पारणं सोडण्याकरिता आम्ही सगळेजण चोखामेळ्याच्या घरी येत असतो. तुझं काय काम आहे ते तिथं घेऊन तिथं चोखोबरांच्या घरी येत असतो. आम्हाला द्वादशी सोडायची ती चोखोबरांच्या घरी. काय विशेष आहे? पांडुरंगाने म्हणावं, द्वादशीचं पारणं सोडण्याकरता मी चोखोबराच्या घरी जातोय. आणखीन चोखोबरायचा किती मोठा अधिकार सांगणं गरजेचं आहे. सांगा काय अधिकार आहे चोखोबरायचा? बरं, एकटे पांडुरंग नाहीये, त्यांच्याबरोबर ज्ञानोबर आहे, त्यांच्याबरोबर गुरुबा काका आहे, त्यांच्याबरोबर सोपन काका आहे, त्यांच्याबरोबर मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे, नामदेव आहे. हे सगळे संत चोखोबरांच्या घरी द्वादशीचं पारणं सोडण्याकरता समकालीन संत, त्यांच्या काळातले जे सगळे संत जे वारीला येत होते ते सगळे चोखोबराच्या घरी आलेले. मांडीला मांडी लावून बसलेले, पानं वाढलेली आहेत. आता त्याच्यावर एक 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 पदार्थ, स्वैराबाई, चोखोबाराय, कर्ममेळा, एक एक पदार्थ वाढायला निघालेले. तेवढ्यामध्ये हा स्वर्गाचा राजा हा धावत गेला. त्यांनी ते बघितलं. तो गेला आणि पांडुरंगाला म्हणायला लागला त्या पंक्तीमध्ये, तो हा देवा माझ्या कामाचं बघा. पांडुरंगाने सांगितलं, काय रे तुझं? मध्ये मध्ये नाही नाही माझं हे महत्वाचं काम आहे. पांडुरंगाने सांगितलं थांब. पांडुरंगाने काय केलं, चोखोबाला हात मारला. चोखोबा इकडे या. विचारलं, काय देवा? काही नाही, हे कोण आहेत बघा, यांची कामं करा. मोठी माणसं पेयला काम सांगतात. तुम्ही सरांना विचारा, सरांना मला काय विचारतात, विचारा डोळे सरांना त्यांनी कसं केलं म्हणजे करतात ते. मोठी माणसं स्वतः कशी करतील, मला ते जवळच्याला सांगावं लागतं. पांडुरंगाने चोखोबराला सांगितलं, ते कोण आहेत बघा आणि त्यांचं काम काय. इंद्राचं काम करण्याचा अधिकार चोखोबराकडे येतो. याच्या चोखोबराचं मोठे पहा. चोखोबरा इंद्राच्या जवळ जातात आणि त्या इंद्राला विचारतात, हा बोला कोण आहात आपण? तरी सांगितलं, मी स्वर्गाचा राजा इंद्र. हा ठीक आहे, ओळख कळाली, पुढं बोल, काय काम आहे तुमचं? माझ्याकडे असलेलं जे अमृत आहे ते अमृत अशुद्ध झालंय, अपवित्र झालंय, त्याला शुद्ध करण्याकरता आलं, काय करावं लागतं? चोखोबराने विचारलं, कुठे ते अमृत? त्या अमृताचा कलश दाखवला. चोखोबराने त्या अमृताचा कलश पाहिला आणि चोखोबरांच्या मुखातले शब्द काय आहेत पहा. चोखोबराने त्या अमृताकडे पाहिलं आणि इंद्राकडे बघून सांगितलं, अरे इंद्रा, माझ्या नामामृतापुढे कायसे अमृत वापुढे? चोखोबराने म्हणाला. चोखोबराने सांगितलं, अरे इंद्रा, माझ्या नामामृतापुढे कायसे अमृत वापुढे? आमच्याकडे असलेलं जे भगवंताच्या नामाचं अमृत आहे त्याच्या पुढे तुझ्या अमृताची काय किंमत आहे रे? म्हटले, तुझं हे अमृत अशुद्ध झालं असं म्हणून आला ना. आणि मग चोखोबरांनी आणि सोयराबाईंनी भगवंताच्या नामाच्या माध्यमातून स्वर्गाचा राजा असलेला जो इंद्र, त्या इंद्राचं अमृत शुद्ध केलं. म्हणून नामदेवांना म्हणावं लागलं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणून म्हणावं लागलं, नाम का गोड आहे? कारण आमचं चोखोबाने अमृताला सुद्धा शुद्ध केलं, ते नामाच्या बळावर शुद्ध केलं. आणि म्हणून चोखोबाऱ्या देवाला सांगतात, अव माझा तो श्रम पाहता जाय, गोड हे गोडगिरे नाम तुमचे देवा, आठवा हा द्यावा
मज आणि मग अशा पद्धतीची भावना चोखोबारायांनी देवाच्या जवळ व्यक्त करत असताना कोणीतरी चोखोबारांना एक प्रश्न केला. कोणीतरी प्रश्न केला आणि चोखोबाराने विचारलं, चोखोबा, तुम्ही एकीकडून देवाच्या नामाचा उद्घोष करता आणि एकीकडून तुमची पत्नी किंवा तुमचे अभंग देवाच्या अद्वैतवादाचा पुरस्कार करता. या द्वंद्वाच्या पलीकडे जावं अशी स्थिती बोलता. एकीकडे म्हणता मला मान अपमानाची गरज नाही, एकीकडे म्हणता सुखदुःखाच्या पलीकडे मी पोहोचलो, एकीकडे म्हणता मी देह या भूमिकेमध्ये मी नाही, किंवा एकीकडे म्हणता तो परमात्मा व्यापक आहे आणि एकीकडे म्हणता ते नाम गोजीर आहे. मग व्यापक आहे असं म्हटलं की ते ब्रह्म आणि नाम गोजीरे असं म्हटलं की ते सगुण. मग निर्गुण जे तुम्ही सांगता ते खरं देवाचं रूप आहे का सगुण जे तुम्ही सांगता ते देवाचं खरं रूप आहे? देवाचं नेमकं रूप कोणतं तुम्हाला अभिप्रेत आहे? देवाला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? काही अभंग तुमचे निर्गुणाचा विचार करणारे आहेत आणि काही अभंग तुमचे सगुणाचा विचार करणारे आहेत. एकीकडे तुम्ही तो व्यापक आहे असं सांगून त्याचं निर्गुणत्व सिद्ध करता आणि एकीकडे नाम तुझं गोड आहे असं सांगून त्याचं सगुणत्व सिद्ध करता. मग नेमकं सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? नेमकी काय भाषा आहे? कारण निर्गुण या शब्दाचा अर्थ चराचरामध्ये असणं ते निर्गुण आहे आणि सगुण या शब्दाचा अर्थ नाम रूपात्मक असणं ते सगुण आहे. नाम आणि रूप ज्याला आहे त्याला सगुण म्हणा, नाम आणि रूप ज्याला नाही त्याला निर्गुण म्हणा. इंद्रिय गोचर जे आहे त्याला सगुण म्हणा आणि इंद्रिय अगोचर जे आहे त्याला निर्गुण म्हणा. इंद्रिय अगोचर या शब्दाचा अर्थ डोळ्याला जे दिसत नाही, हाताने ज्याला स्पर्श करता येत नाही ते निर्गुण आहे आणि डोळ्याला जे दिसतं हाताने स्पर्श करता येतं ते सगुण आहे. पण चोखोबार आहे तुम्ही मात्र एक काही अभंग तुमचे निर्गुणाचा उद्घोष करतात आणि काही अभंग मात्र तुमचे सगुणाचा उद्घोष करतात. मग आमच्यासारख्याला प्रश्न पडतो, देव सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? काय नेमकं देवाला सगुण आहे का निर्गुण म्हणायचा? चोखोबारांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं याचं उत्तर फार महत्वाचं आहे पण आज देणार नाही, उद्या म्हणते. चोखोबारा म्हणते, मी नाही म्हणतो. चोखोबारेच म्हणते इतक्या कमी वेळेत उत्तर देण्यासारखं नाही. मग देवाचं सगुणत्व मग देवाचं निर्गुणत्व जे चोखोबारांना अभिप्रेत आहे आणि चोखोबारांच्या अभंगातून जे आपल्या समोर येणार आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे तो उद्या करू. चोखोबारांच्या दोन भूमिका मांडण्याचा मी आज प्रयत्न केला. मला माहित आहे की आपल्या या 5 दिवसामध्ये मी खरं सांगतो, कालुगे सर आहेत, ढोबळे सर आहेत, सगळी मंडळी आहे की 5 दिवसामध्ये आणि फक्त 2-2 तासामध्ये सांगून चोखोबारा संपणारे नाही. चोखोबारांचं चरित्र संपूर्ण होत नाही. चोखोबारा इतके मर्यादित नाहीये. चोखोबारा हे अमर्याद आहे. फक्त चोखोबारांच्या काही तात्विक आणि लौकिक गोष्टींना स्पर्श करण्याचं एक भाग्य आपल्या जीवनात या 5 दिवसामध्ये येणार आहे. एवढंच आहे. या निमित्ताने आपलं जीवन हे चोखोबारामय व्हावं याच भावना त्याच्या पाठीमागे आहे आणि म्हणून चोखोबारांचे अभंग या दृष्टीने मला फार महत्वाचे वाटतात. चोखोबारांच्या लौकिक चरित्रापेक्षा सुद्धा चोखोबारांचे जे काही 300-350 अभंग आहेत आणि त्यांना जोडून असलेले सोयराबाईचे अभंग, त्यांना जोडून असलेले कर्ममेळेचे अभंग, त्यांना जोडून असलेले बंकाचे अभंग, ते अभंग सुद्धा तितक्या ताकदीचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं चोखोबारा म्हणजे कोण? आपणासारखे करीती ताकद असे चोखोबारा आहे. आपल्या सारखं सगळ्यांना करून टाकावं. ज्यांनी आपल्या बायकोला आपल्यासारखं करून टाकलं, ज्यांनी आपल्या मुलाला आपल्यासारखं करून टाकलं, ज्यांनी आपल्या बहिणीला आपल्यासारखं केलं, नवे ज्यांनी आपल्या मेहुणा सुद्धा आपल्यासारखं केला. जरा पुढे करू, पत्नी, मुलगा, बहीण आणि मेहुणा हे शब्द सुद्धा जिथं संपले त्यांचं नाव चोखोबार आहे. त्यांचं नाव चोखोबार आहे. या शब्दांच्याही पलीकडे जे पोहोचले ते चोखोबार आहे. आणि म्हणून चोखोबारांची एक भूमिका जी त्यांच्या पत्नीच्या दृष्टीने तिला वाटली की चोखोबारा माझ्या दृष्टीने कशी आहे, चोखोबारांचा विचार माझ्या दृष्टीने कसा आहे, हा जो विचार आहे तो या अभंगातून प्रगट झाला. थोड्या 2 कथांचा विचार केला आणि चोखोबारा यांनी सोयराबाईंच्या काही अभंगाचा विचार केला. चोखोबारांच्या अंतःकरणाच्या सगुण निर्गुणाच्या भावना आणि अन्य काही चोखोबारांच्या संबंधाने असलेल्या लोककथा याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्या संध्याकाळी करूया. आज थांबू. कुंडली